निवेदन करण्याचा एवढाच मी घेऊ शकते मुभा. सो माझी एक कविता पटकन ऐकवते तुम्हाला आणि त्यानंतर आपण परफॉर्मर्सकडे जाऊया. त्या कवितेचं कॉन्टेक्स्ट थोडंसं देते. माझी 10वीत असताना मी एक क्लासेस जॉईन केले होते, गुरुकृपा नावाचे, जिथे मी मॅथ्स आणि सायन्स शिकण्यासाठी एक टीचर आम्हाला शिकवायच्या. त्यांचं नाव होतं स्वाती नागर. त्यांचा आणि आमच्या सगळ्या स्टुडंटशी खूप चांगला रॅपो होता, तसा माझ्याशीही होता. त्या इतक्या आम्ही बॉन्डिंग आमचं झालं की आम्हाला फॅमिली मेंबर सारख्या त्या झाल्या. पण माझं 10th पास झाल्यानंतर 1-1.5 वर्षानंतर त्यांचं निधन झालं. त्यांना कॅन्सर आणि फेशियल पॅरालिसिस झाला होता. तर त्यांची आठवण काढून मी जानेवारीमध्ये मला खूप असह्य अशा वेदना जाणवल्या त्यांच्या, की त्या खूप त्यांना त्यांच्या काय म्हणतात एंड ऑफ द लाईफ त्यांना खूप खूप सोसावं लागलं. तर ते मला सगळं दृश्य भरून आणलं आणि मी कविता त्यांच्यावर लिहिली आणि ती सादर केली होती एका मराठी ओपन माईकला. तीच सादर करते आणि आपण पुढे जाऊया. सो एक ट्रिगर वॉर्निंग आहे त्याच्यासाठी. तर या कवितेचं नाव आहे, त्यांचं नाव स्वाती होतं म्हणून मी नक्षत्र स्वाती असं त्या कवितेचं नाव दिलंय. ऐका. बरं, माझा आवाज ऐकू येतो ना? नाहीतर असं वाटेल की मी येतोय ना? ओके, ग्रेट. सो नक्षत्र स्वाती. मूर्तीने लहान कीर्तीने मोठी, विद्येची ज्योती नक्षत्र स्वाती. मूर्तीने लहान कीर्तीने मोठी, विद्येची ज्योती नक्षत्र स्वाती. तो गुडोळ पायथ्या थिअरमच्या गमती, ऐकता शिकता सगळेच रमती. कठीण विषय ती सोपे करती, माझी ती आवडती शिक्षिका होती. गोड गोंडस चेहरा, मंजूळ ती वाणी, ते स्मितहास्य ती छोटीशी वेणी. ते पुस्तक त्या गप्पा, तो थर्मास ती कॉफी, तो चाव्यांचा गुच्छ, ते हेल्मेट ती स्कूटी. माझी ती आवडती शिक्षिका होती. गणिताशी माझा 36चा आकडा, फिजिक्स आणि बायोचा डायग्राम ही वाकडा. गणिताशी माझा 36चा आकडा, फिजिक्स आणि बायोचा डायग्राम ही वाकडा. ते 10वीचं वर्ष, त्या एक्झाम्स ती भीती, माझं ते रडणं, इमॅच्युरिटी. हसत मुखाने ती सांभाळत होती, माझी ती आवडती शिक्षिका होती. ती मज्जा, ती मस्ती, ती फेअरवेलची पार्टी, तिच्या घरी जमलेली आम्ही सगळी कार्टी. ती जोडलेली नाळ, ती जडलेली नाती, घोळका साऱ्यांचा तिच्याच भोवती. ती एकमेव असामान्य व्यक्ती, ती एकच होती, माझी ती आवडती शिक्षिका होती. ते पिक्चरला जाणं, ती नाटकं पाहणं, ती डायलॉग्सवर चर्चा, ते सुचलेलं गाणं. अशा कित्येक दुर्मिळ अनुभूती, असामान्य व्यक्ती ती एकच होती, माझी ती आवडती शिक्षिका होती. ती शेवटची भेट, ती राहिलेली मिठी, त्या असह्य वेदना जीवना अंती. शिष्याला दक्षिणा देण्याची कृती, गुरुची कृपा आणि प्रेमाची पावती. शब्द अपुरे कराया स्तुती, माझी ती आवडती शिक्षिका होती. मूर्तीने लहान कीर्तीने मोठी, विद्येची ज्योती नक्षत्र स्वाती. धन्यवाद. शर्वरी, खूपच छान, खूपच सुंदर आणि तुम्हाला अभिनंदन हा नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी. थँक्यू स्नेहल. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हो, तुम्हा सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या आणि खूप खूप शुभेच्छा. खूपच सुंदर कविता, फारच. थँक्यू सो मच. सध्या आपण थँक्यू सो मच. दाद मला मिळतात इमोजीज आणि तुम्ही स्वतः प्रत्यक्षात सांगताय, त्याच्यातूनही कळतंय. इथे कमेंट्स पण यायला सुरुवात झाली आहे. धन्यवाद. तर आपण आता सध्या सगळ्यांचे माईक आपण म्यूटवर ठेवतोय आणि ज्या ज्या परफॉर्मरचं आपण नाव घेऊ, मी अल्फाबेटिकली आम्ही अरेंज केलंय त्याचं, म्हणजे मूळ अक्षर जी असतात मराठीतली तिथून सुरुवात केली आहे. सो आपण पहिलं जे नाव आहे ते आहे अश्विनी बगलकर यांचं. तर आपण तुमच्यापासून सुरुवात करूया. प्लीज, आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. तुम्ही सगळी ओव्हर टू यू. स्वागत करूया आपण इमोजीजनी त्यांचं. आहेत का त्या? आवाज येत नाहीये, थोडासा आवाज येत नाहीये बरोबर. आला का आता? ब्रेक होतोय.
आता येतोय का? हा हा येतोय. चालू करा तुम्ही. हा हा चालू करते. हा मी पु ल देशपांडे यांनी कॉलेजमध्ये असताना केलेली विनोदी कविता तुमच्या समोर सादर करणार आहे. वा. कवितेचं नाव आहे प्रेमपत्र. कॉलेज गेट झाली तिथे भेट, घुसलीस मनात थेट, देशील का मला डेट? मी शिरा तू रवा, मी शिरा तू रवा, तू फुगा मी हवा, मी शिरा तू रवा, तू फुगा मी हवा, तू पोळी मी तवा, सांग तुला मी हवा. तू तपकीर मी चिमूट, तू तपकीर मी चिमूट, मी शेंगदाणा तू कूट, मी दरोडा तू लूट, जमेल का मेतकूट? तू धाप मी छाती, तू धाप मी छाती, मी भूत तू भानामती, मी भूत तू भानामती, मी शनी तू साडेसाती, मी शनी तू साडेसाती, जुळतील का आपली नाती? मी कोबी तू कोबी मी गड्डा, तू दारू मी अड्डा, तू कोबी मी गड्डा, तू दारू मी अड्डा, तू रस्ता मी खड्डा, तू बुटकी मी गिड्डा, मी पेट्रोल तू गाडी, मी गवत तू काडी, मी विजार तू नाडी, जमेल का आपली जोडी? तू हेल्मेट मी डोकं, तू हेल्मेट मी डोकं, मी बनियन तू भोकं, तू टूथपेस्ट मी खोकं, तू टूथपेस्ट मी खोकं, रहा तू निर्धोकं. तू ढोल मी ताशा, तू ढोल मी ताशा, मी बेवडा तू नशा, मी बेवडा तू नशा, तू मिठाई मी माशा, तू मिठाई मी माशा, ठेवू का मी आशा? मी वरवंटा तू पाटा, तू संगणक मी डाटा, मी वरवंटा तू पाटा, तू संगणक मी डाटा, तू टेल्को मी टाटा, तू टेल्को मी टाटा, होतील का एक वाटा? आणि शेवटी म्हणताय मी पाणी तू घागर, मी चहा तू साखर, मी पाणी तू घागर, मी चहा तू साखर, जोडा जमेल सत्वर, जोडा जमेल सत्वर, जोडा जमेल सत्वर. धन्यवाद. वा वा वा, क्या बात आहे. अप्रतिम सुरुवात झालेली आहे. छान, फारच पु ल देशपांडेंची म्हणजे बोलायला. हो, खरोखर खरोखर अक्षरशः म्हणजे तुम्ही स्टँडअप कॉमेडी आणि पोएट्री याचं दोन्ही सांगड घालून छान पहिला एकदम सिक्सर मारलेला आहे. त्यामुळे खूप खूप छान सादर केलं तुम्ही. खूप आवडलं. अश्विनी खूपच छान. धन्यवाद धन्यवाद. खूप छान खूप छान. चला आपण नेक्स्ट पार्टिसिपंट कडे वळूया. आणि अश्विनी नंतर आणखीन एक अश्विनी आहेत आमच्याकडे, त्या आमची मैत्रीण आहे ती अश्विनी. हाय, हाय, नमस्कार सर्वांना. आणि सर्वप्रथम महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि सगळ्यात मोठं थँक्यू केतकी आणि शर्वरी ताईंना की त्यांनी हा बोलपटचा मंच चालू केला. आणि म्हणजे खूप चांगलंच जे पण आहे ते स्टार्ट केलं, एक इनिशिएटिव्ह ज्याची आम्हाला गरज होती आमच्या भाषेत ओपन माईकची आणि सर्वांशी भेटायची. तर आज मी इंग्लिश आणि हिंदीमध्ये लिहिते पोएट्री. आणि मी पण शर्वरी ताई आणि केतकीला ओपन माईक थ्रूच भेटली पोएट्रीच्या. पण आज मी स्वतःचं काही आणलं नाहीये. तर मी एक अशा व्यक्तिमत्वाचं पोएट्री सादर करणार आहे, सावित्रीबाई फुले यांचं. त्यांची एक कविता आहे जी माझ्या मनाशी खूप अशी स्पेशल आहे. कारण मला वाटतं आज जे काही चालू आहे जगामध्ये, रोज आपण न्यूजपेपर वाचतो, हेडलाईन्स वाचतो, आणि माझ्या मनात हेच प्रश्न येतं की ह्याला माणुसकी म्हणतात काय, की ह्याला मानव म्हणावे का. ती त्यांची एक खूप फेमस पोएम आहे, तयास मानव म्हणावे का. तर मी ते स्टार्ट करते. तयास मानव म्हणावे का, ज्ञान नाही विद्या नाही, ती घेण्याची ओढीही नाही. बुद्धी असूनही चालत नाही,
तयास मानव म्हणावे का? दे रे हरी पलंगी काही, पशुही ऐसे बोलत नाही. विचारणा आचार नाही, तयास मानव म्हणावे का? पोरे घरात कमी नाही, त्यांच्या खाण्यासाठी ना करीतो उद्योग काही. तयास मानव म्हणावे का? सहानुभूती मिळत नाही, मदत न मिळे कोणाचीही, पर्वा न करी कशाचीही. तयास मानव म्हणावे का? दुसऱ्यास मदत नाही, सेवा त्याग दया माया नाही, जयापाशी सद्गुण नाही. तयास मानव म्हणावे का? ज्योतिष रमल सामुद्री कही, स्वर्ग नरकाच्या कल्पनाही. पशुत नाही त्याजो पाही, तयास मानव म्हणावे का? बाईल काम करीत राही, ऐतो बाहा खात राही. पशु पक्षात ऐसे नाही, तयास मानव म्हणावे का? पशु पक्षी माकड माणूस ही, जन्म मृत्यू सर्वा नाही, याचे ज्ञान जराही नाही. तयास मानव म्हणावे का? धन्यवाद. वा वा, खूप छान खूप छान. काय अप्रतिम सुरुवात होते. एक पु ल देशपांडे नंतर सावित्रीबाई फुले. वा वा, खूप छान. अश्विनी, दोघी अश्विनींना त्यांचं खूप खूप कौतुक. खूप छान आणि खूप छान मांडलंस. आणि आय थिंक खूप इम्पॉर्टंट आहे हा विषय. आणि महाराष्ट्र दिना दिवशी सुद्धा आय थिंक सगळ्याच त्याचं कॉम्बिनेशन असणं खूप गरजेचं आहे. ऍज अ ह्युमन बिंग सगळ्या क्वालिटीज असणं, आणि ते या कवितेतून झळकतं. त्यामुळे खूप खूप छान आणि खूप खूप धन्यवाद सादर केल्याबद्दल. बरं, आपण पुढे जाण्यापूर्वी आपण एक फॅमिली फोटो, ज्याला आम्ही स्क्रीनशॉट पण म्हणतो, तो आपण घेऊया. कारण काही जण अजूनही ऍड होत होते म्हणून मी थांबले होते. तर केतकी, एक फॅमिली फोटो होऊ द्या. तुम्ही व्हिडिओ ऑन केला तरी चालेल सगळ्यांचे, म्हणजे ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी 1 मिनिटासाठी फक्त जर ऑन केले तर आपण एक छान फोटो काढू शकतो. येस, टेकन. ओके, थँक्यू एव्हरीवन. सो दोन्ही अश्विनींच्या अप्रतिम परफॉर्मन्स नंतर आपण जातोय आहे माझ्या एका मित्राकडे, जो आमचा न सांगता ब्रँड अँबॅसेडर ठरलाय. आणि बोलपटसाठी त्यांनी खूप लोकांना आय थिंक आवाहन केलं आणि पाठवलं की बाबा प्लीज जॉईन करा. त्यामुळे थँक्यू सो मच जतीन. प्लीज ये आणि तुझे किस्से सांग, आम्ही आतुर आहोत ऐकायला. तो म्युझिशियन सुद्धा आहे, पण आज तो किस्सा सांगणार आहे. नमस्कार, आवाज येतोय माझा? हो, लाऊड अँड क्लिअर. परफेक्ट. ओके. तर सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि धन्यवाद शर्वरी आणि केतकी, की हा एक छोटा प्लॅटफॉर्म तुम्ही आम्हाला दिला त्याबद्दल. आणि दोघींचाही दोघी मानसोपचार तज्ज्ञ आहात, सायकोलॉजीवर त्यांचा चांगला अभ्यास आहे. तर हा माझा किस्सा आहे ना, हा थोडंसं आपलं जे काय म्हणतात माणसाचं मन असतं, की बऱ्याचदा तो थोडासा लहान मुलासारखा असतो, किंवा त्याच्यामध्ये थोडीशी एक जेलसी पण असते. तर हा किस्सा त्याच्यावरच आहे. तर 2008 साली मी गिटार शिकायला सुरुवात केली, आणि आमचे सर खूप छान होते, पण खूपच स्ट्रिक्ट होते, म्हणजे खूपच कडक होते, आणि अगदी शिव्या देऊन शिकवायचे. आणि म्हणजे आत्ताच्या मुलांना जर त्यांच्यासारखे सर लाभले तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तो मुलगा म्हणजे त्याला मानसोपचार तज्ञाची गरज लागेल. एवढे आमचे सर कठोर बोलायचे. तर मी मग क्लास लावला त्यांच्याकडे, आणि माझा एक 4था-5वा दिवस होता क्लासचा. आणि माझं कसं होतं की माझं कॉलेज नंतर लगेच क्लास असायचा, आणि त्यामुळे मी थोडा उशिरा जायचो, आणि त्यामुळे माझा क्लास जरा जास्त वेळ चालायचा. म्हणजे माझं 11ला जर क्लास असेल तर मी 11:15ला पोहोचायचो, आणि सरांना ते मान्य होतं कारण मी कॉलेज करून जायचो. त्यामुळे मी 11:15 पर्यंत, म्हणजे 15 मिनिटं जास्त थांबायचो. नंतर आमची ह्याच कारणामुळे दोस्ती पण झाली सरांशी. पण आधी ते खूपच स्ट्रिक्ट होते, म्हणजे खूप म्हणजे कडक शब्द बोलायचे, आणि शिव्याही घालायचे, अगदी म्हणजे त्या लेवलच्या शिव्या. तर मग तेव्हा 2008 साली ना नवीन डिजिटल मोबाईल आले होते. म्हणजे मोबाईलमध्ये त्याच्या आधी सगळे नोकियाचे
जे मोबाईल होते साधे, पण मोबाईलमध्ये व्हिडिओ दिसणं म्हणजे हे सगळं नवीन होतं तेव्हा. किंवा मोबाईलमध्ये मेमरी कार्ड, मग बरेच जण त्या मेमरी कार्डमधून गाणे भरून आणायचे, सरांना ऐकवायचे. म्हणजे वेगवेगळे खास करून हॉलिवूडची गाणी किंवा वेगवेगळ्या बँडची गाणी, तर ते सरांना ऐकवायचे. काही जण व्हिडिओज आणायचे कुठून कुठून. तर तेव्हा ना एक मायकल अँजेलो म्हणून एक गिटारिस्ट होता आणि तो फास्टेस्ट गिटारिस्ट आहे बाय द वे जगातला. आणि त्याने एका सेकंदात 29 स्वर वाजवले, 29 नोट्स वाजवलेत. हा त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. तर तेव्हा मायकल अँजेलोचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तेव्हा व्हायरल हा शब्द आपण वापरायचो नाही, पण तेव्हा झाला होता. तर आणि तो ते ब्लूटूथ किंवा इन्फ्रा तेव्हा असायचं, त्याच्यावरून मुलं शेअर करायची. आणि त्या दिवशी क्लास आमचा सुरू झाला. मी अर्थात उशिरा आलो आणि असा विषय होता एका मुलाने मोबाईल काढला आणि सरांना त्या मायकल अँजेलोचा एक व्हिडिओ दाखवला. आणि त्यात मायकल अँजेलो स्टेजवर लोळून गिटार वाजवतोय, असं तो एक व्हिडिओ होता. आणि तो व्हिडिओ त्यावेळेला खूप व्हायरल झाला होता आणि तो सरांना दाखवला. आणि सर आमचे अतिशय स्ट्रिक्ट. ते बघितल्या त्यांनी त्या मुलाला शिव्या घातल्या की हे असलं पानचट माझ्या समोर आणायचं नाही. ते काय सर्कस, हे काय, ही एक कला असते, सरस्वती असते, सो अँड सो. ही काय अशी सर्कस मला करायची नाहीये, असं काही दाखवू नको. असं त्या मुलाला त्यांनी खूप छान एक दिलं गरम गरम. आणि मग नंतर 12 वाजले, ती इतर मुलं गेले, मी 15 मिनिटं जास्त थांबायचो. तर मला सरांनी थोडं काही लिहायला दिलं होतं, तर ते मी लिहित बसलो. आणि सर असं थोडंसं शिकवत होते. बोलता बोलता ते हळूच आतमध्ये गेले त्यांच्या बेडरूममध्ये. मी माझं ते सरांनी दिलेलं ते लिहिलं, थोडी प्रॅक्टिस केली आणि माझे 12:15 वाजले. आता मला घरी जायचं होतं, पण सर आतमध्ये होते. तर मी बाहेरून सरांना आवाज दिला, सर सर सर. सर काही आवाज म्हणजे त्यांचा काही रिप्लाय येत नव्हता. म्हटलं असं, तरी मग म्हटलं काहीतरी ते कामात असतील. अजून मी 10 मिनिटं थांबलो. 10 मिनिटं झाले तरी सर येत नाही बाहेर. काय आता मला जरा धडधड व्हायला लागली छातीमध्ये. म्हटलं आता काय करायचं. मग मी थोडा अजून जरा जोरात 1-2दा आवाज देऊन पाहिला, तरी सरांचा काही रिप्लाय नाही. म्हटलं अरे बापरे. मग माझ्या डोक्यात हळूहळू वाईट विचार यायला लागले. म्हटलं की सपोज सर आतमध्ये गेले आणि त्यांना काहीतरी हार्ट अटॅक वगैरे आलाय, असे विचार मला यायला लागले. मग काय करायचं. मग मी म्हटलं आपण एक काम करूया, हळूहळू आतमध्ये जाऊन बघूया की काय सिच्युएशन आहे, म्हणजे काय आहे. मी हळूहळू त्यांच्या बेडरूमच्या जवळ गेलो. तिकडे 1-2दा त्यांना आवाज दिला, सर सर, पण काहीच रिप्लाय नाही. आता मला पक्क एक हे झालं की तेव्हा निगेटिव्ह विचार खूप यायचे माझ्या मनात. आता मला पक्क झालं की काहीतरी दाल में कुछ काला आहे. मी हळूहळू त्यांच्या दरवाजापाशी गेलो. आता म्हटलं काय, एक देवाचं नाव घेतलं. म्हटलं आता जो होगा वो देखा जाएगा, बघू नेमकं काय झालंय. तर हळूच मी ना दरवाजा त्यांचा लोटला, हळूच लोटला आणि बघतो तर काय, आमचे सर, वय वर्ष तेव्हा त्यांचं 57 होतं, जमिनीवर लोळून गिटार वाजवण्याची प्रॅक्टिस करत होते. आणि मी म्हंटल आत्ता जर मी सरांच्या समोर सापडलो तर मी गेलो, कारण त्यांना कळेल मी कुठल्या सिच्युएशन मध्ये त्यांना बघितलंय. मी हळूच तसा हळूहळू मागे आलो, माझी बॅग घेतली. म्हटलं आपण पुढच्या क्लासमध्ये सरांनी शिव्या दिल्या तरी चालतील, पण आता त्यांच्या समोर नको. मी जो सटकलो तर डायरेक्ट पुढच्या क्लासमध्ये येऊन त्यांना भेटलो. तर ही एक सायकॉलॉजी असते. एक तर माणसाच्या मनात एक काय म्हणतात, किती मोठं झालं तरी लहान मूल असतं, किंवा दुसरं आहे जेलसी. त्यांना एक कुठेतरी ते जेलस झाले, अरे मायकल अँजेलो वाजू शकतो, मी का नाही वाजू शकत. तर हे आपल्या व्यक्तिमत्वाचे पैलू. ओके, धन्यवाद. ग्रेट. हा किस्सा मी आय थिंक हा दुसऱ्यांदा ऐकताय, पण मला तेवढीच मजा आली आहे जतीन, टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि लोकांनी पण त्याच्या इमोजीज मधनं तुम्हाला कळायला असेल की सगळ्यांनाच खूप छान प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे खूप छान मजा आली. किस्सा खूप मजेदार होता आणि तू खूप तो रंगवून आणि सजवून सांगतो. सो यू नीड टू डू दिस मोर ऑफन, किस्से सांगत राहायचेच. आणि मला या गोष्टीचाही आनंद आहे की कोणाला काहीही न सांगता, काही बजर न वाजवता सगळे आपल्या 4-4 मिनिटात प्रॉपरली सादर करतात, त्यामुळे सगळ्यांचे आभार. सो याच बरोबर आपण पुढे जाऊया आणि पुढच्या कलाकाराचं ऐकूया. आणि ते आहेत, जशी माझी मैत्री झाली केतकीशी किंवा अश्विनीशी ओपन माईकच्या प्लॅटफॉर्मवर, तशीच आणखीन एक मित्र भेटला, देवव्रत. तर त्याला ऐकूया.
देवव्रत आहे का? हॅलो. हाय. 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 येस, ओव्हर टू यू. येस, थँक्यू. सो नमस्कार सगळ्यांना माझ्याकडून. माझं नाव देवव्रत आणि सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा. सो आज खूप घाई गडबडीत मी नवीन काहीतरी लिहिलंय, कारण आज महाराष्ट्र दिन आहे. सो मी म्हटलं की आज महाराष्ट्राबद्दल लिहूया. सो कविता म्हणजे म्हणू शकतो आपण तिला, आणि तुम्ही हे रेकॉर्ड करू शकता, किंबहुना करावं, बिकॉज मी खूप प्रयत्न केला, मला नाही जमत आहे. सो प्लीज तुम्ही करा आणि मग आपण ते शेअर करूया. सो कविता आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे तुकोबांचे अभंग, समर्थांचे श्लोक, ज्ञानेश्वरांचं पसायदान. महाराष्ट्र म्हणजे शिवछत्रपतींचं स्वराज्य, पेशव्यांचा पराक्रम, शाहू महाराजांचं प्रबोधन. महाराष्ट्र म्हणजे टिळकांची विचारसरणी, सावरकरांचं साहित्य आणि चाफेकरांचं बलिदान. महाराष्ट्र म्हणजे आंबेडकर, यशवंतराव, बाळासाहेब, गडकरी. महाराष्ट्र म्हणजे महात्मा फुले. महाराष्ट्र म्हणजे साने गुरुजी आणि शाहीर साबळे. महाराष्ट्र म्हणजे बाबासाहेब पुरंदरे. महाराष्ट्र म्हणजे शिवाजी सावंत. महाराष्ट्र म्हणजे वि स खांडेकर. महाराष्ट्र म्हणजे सुधीर फडके, पु ल देशपांडे आणि ग दी माडगूळकर. महाराष्ट्र म्हणजे उत्तुंग सह्याद्री. महाराष्ट्र म्हणजे अथांग समुद्र. महाराष्ट्र म्हणजे संस्कृतीचा वारसा. आणि महाराष्ट्र म्हणजे हापूस आंबा. महाराष्ट्र म्हणजे झणझणीत मिसळ. आणि महाराष्ट्र म्हणजे गरम गरम उकडीचा मोदक. सो या महान राज्याची महती सांगताना संपूर्ण दिवस सुद्धा काही पुरा पडणार नाही. पण एक लक्षात ठेवा, या देशाच्या अजून कुठल्याही राज्याच्या नावात महा किंवा राष्ट्र हे दोन्ही शब्द येत नाहीत. धन्यवाद. वा 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 देवव्रत, एव्हरी टाइम यू लाईक तुम्ही मला सरप्राईज करता तुमच्या नवीन नवीन पीसेस ऐकून. खरोखर खूप अप्रतिम लिहिलंय, खूप छान वर्णन. आय थिंक तुमचे इमोजीज आणि कमेंट्स मधून तुम्हाला कळतच असेल की लोकांना खूप खूप आवडलंय. त्यामुळे सो ग्लॅड. आणि हे ताजं ताजं तुम्ही आम्हाला फर्स्ट टाइम ऐकलं. रिअली रिअली वेल डन. थँक्यू सो मच. दॅट्स सो गुड. प्लीज कीप रायटिंग आणि प्लीज असे सादर करत राहा. हो नक्की. आणि बोलपटच्या पण याला तुम्ही सगळे येत राहा. नक्की नक्की. सो वंडरफुल वंडरफुल. खूपच आवडलं मला. धन्यवाद. सो आपण पुढे जाऊया आणि आपण प्रगती मॅडम आल्या असतील तर त्यांच्या कविता ऐकूया किंवा स्टोरी ऐकूया ज्या त्यांना आवडेल आज ऐकवायला. आल्या आहेत? आहेत का प्रगती मॅडम? मीटिंग मध्ये तर दिसतात मला. अच्छा. पण ते म्यूट वर आहेत. हा म्यूट वर आहे. बट सॉरी. सगळ्यांना नमस्कार आणि महाराष्ट्र दिनाच्या भरभरून शुभेच्छा सगळ्यांना. नमस्कार. आणि नमस्कार. आणि शर्वरी खूप खूप धन्यवाद आपले आणि अभिनंदन करते बोलपट साठी. आणि केतकी खूप खूप अभिनंदन आणि खूप आभार. तर माझा परिचय थोडासा. मी प्रगती सुराणा बच्छावत. मग हिंगोलीची मी आणि आता मागचे 27 वर्ष मुंबईत आहे. आणि शर्वरीने आतापर्यंत माझ्या कविता ऐकल्या, पण आज मी माझं मनोगत ऐकून दाखवते. कारण की महाराष्ट्र दिन आणि आता वाटतं की आणि मराठी लिहायला परत सुरुवात केली मी 24 वर्षानंतर. तर काही त्रुटी असतील किंवा काही चूक असेल ह्याच्यात तर आधीच हात जोडून क्षमा मागते सगळ्यांची आणि चालू करते माझं मनोगत. तर ह्याचं मी शीर्षक दिलंय नाही जात देवळात. आता नाही जात देवळात मी. उफ, लुक इन टू युअर आईज. एका क्षणात सगळ्यांच्या डोळ्यात किती प्रश्न उभे राहिलेत ना. आजकाल सगळेच म्हणतात यू कॅन शेअर, आय एम नॉट जजमेंटल. सगळेच असं म्हणत सुटतात.
त्याही सगळ्यांच्या डोळ्यात भरभरून जजमेंट्स आलेत. आता म्हणाल मला कसं दिसतंय डोळ्यातलं, तो जानी हम वो हैं जो उड़ती चिड़िया के पंख गिन लेते हैं. ते राजकुमार साहेबांना येत असतील पंख वगैरे मोजता. जानी हम वो हैं जो आंखों में फैसले पढ़ लिया करते हैं. फैसले हंसा म्हणजे जजमेंट्स. तो बताए क्या क्या पढ़ लिया हमने. नंबर 1, का नाही जात ही देवळात, नास्तिक झाली की काय, काहीतरी नवीन ट्रेंड सुरू झाला असेल हा पण. नंबर 3, शिष्टच वाटते जरा. नंबर 4, धर्म परिवर्तनाचा विचार आहे की काय ह्याचा. नंबर 5, हे लिबरेशन वगैरे असा काहीतरी प्रकार दिसतोय. हे जे तुम्हा सगळ्यांचे डोळे बोलतायत ना, ते घरात सगळ्यांच्या तोंडून रोजचं ऐकून झालंय माझं. पण प्रश्न अजून तिथेच आहे, का बरं नाही जात मी देवळात. कारण जेव्हा पुन्हा लिहायची सुरुवात केली तेव्हा त्या परमेश्वराची प्रचिती माझ्या लेखणीतून आणि लिखाणातून यायला लागली. एखादी कविता, कथा किंवा मनोगत लिहून झाल्यावर नेहमीच विचार पडतो, हे कसं झालं माझ्याकडून. शब्दांची, विचारांची, भावनांची ही नदी इतक्या उत्स्फूर्तपणे कशी व्हायला लागली आतून. आणि मग आठवायला लागतात महापुरुष आणि महास्त्रिया. शिवरायांसाठी हिंदवी स्वराज्य देऊळ होतं. स्वराज्यात त्यांनी देव पाहिला आणि मिळवला पण. कबीरासाठी जीवनाचं आत्मज्ञान आणि त्याचे दोहे परमेश्वर होते. ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरीत देव शोधला. संत तुकाराम, एकनाथ, जनाबाई, नामदेव यांनी मानवतेत देव शोधला. ओशोंनी एक वेगळाच देव दाखवला. ओशो प्रेमाबद्दल म्हणतात, तुम प्रेम बाहर खोजते रहते हो, कभी शरीर में, कभी रिश्तों में, कभी लोगों में, और आखिरकार हर बार हार कर जब भीतर की ओर मुड़ते हो तब वही प्रेम ईश्वर बन जाता है. हे असंच काहीच झालंय मला. अपेक्षाभंग, मोहभंग इतका अनावर झालाय की आता भंग व्हायला काहीच उरलं नाहीये. श्रीरामाच्या देवळात जाऊन बसते आणि त्या मूर्तीत कृष्ण दिसायला लागतो मला. मग विचार करते की सीतेचं एकटीचं देऊळ का नसावं, किंवा राधेचं, मीरेचं एकटीचं देऊळ का नसावं. देवळाची संकल्पना ही पण माणसाचीच आहे नाही का. श्रीराम आणि श्रीकृष्ण पण एकटेच पूज्य नाहीत, पूजनीय का नाहीत. आई दुर्गा, भवानी, काली यांच्या एकट्याच मूर्त्या मंदिरात. म्हणजे जेव्हा देवी माता आहे तेव्हा ती स्वयंपूर्ण का. स्त्री म्हणून नव्हे, तेव्हा पुरुषाची साथ हवीच का. मध्यंतरी देवळात जाऊन बसायचे आणि डोक्यात ह्या सगळ्या प्रश्नांचं काहूर माजायचं. सगळ्या मोह, अपेक्षा आणि प्रेमभंगातून भंगून आणि खंगून जेव्हा देवळात जायचे तेव्हा एकटेपणा आणि एकांत ह्यातला फरक जाणवायला लागला. एकटेपणा बाहेरचा असतो, तो रित करतो तुम्हाला. एकांत तुमचा स्वतःचा असतो, तो भरत राहतो त्या रिकाम्या जागा. एके दिवशी आमच्या धर्माच्या देवळात गेले मी. आमचा धर्म म्हणजे जैन मंदिरात. आमच्या घरी म्हणतात आपला धर्म सर्वोच्च, देवाच्या निराकार आणि मोक्ष रूपाला पूजतो आपण. म्हणून जगातल्या सर्व धर्मांच्या व्याख्या आपण मानवजातीने किती बोथट करून ठेवले आहे ना. स्वतःच्या धर्माला सर्वोच्च म्हणलं की आपण स्वतःला सुप्रीम म्हणून मिरवायची मुभा मिळवून घेतो. तर त्या दिवशी कोरे कपडे घालून मी देवपूजेसाठी गेले. हातात चंदन, केसराची वाटी घेऊन पार्श्वनाथ अरिहंताच्या पायाच्या अंगठ्याला बोट लावलं आणि वाटलं संपूर्ण देहातून आनंदाचे झरे वाहत आहेत. त्या रूपाकडे पाहिलं पण ते रूप दिसलंच नाही मला. एकाच क्षणात त्या मूर्तीत राम, कृष्ण, सीता, राधा, शिव, पार्वती, विठ्ठल, रखुमाई, मीरा आणि मी दिसायला लागले. एकाच क्षणी कानात अनंत ध्वनी गुंजन करू लागल्या. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. पुढच्याच क्षणी अबीर गुलाला उधळी तरंगा, उधळी तरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आणि पुढच्या क्षणी शक्ती दे मा, शक्ती दे मा, शक्ती दे मा जगदंबे. ते एका क्षणासाठी वाटलं हीच यात्रा आहे आनंदातून परमानंदाची. त्या क्षणी वाटलं हेच घर आहे माझं.
त्या प्रहरी जाणवलं हे ब्रह्मांड, हा ईश्वर, हे विश्व बाहेर कुठेच नाहीये, आत आहे माझ्या गाण्यात, माझ्या कवितात, माझ्या कहाणीत, माझ्या कथेत, माझ्या होण्यात. हे सर्व काही मीच आहे. ही प्रचिती फक्त त्याच क्षणी आली, परत कधीही आली नाही आणि परत यायची गरजही नाही. तो एक अनुभव पुरेसा आहे या जन्मासाठी. तो एकांत, ते घरपण पुरेसा आहे या जीवनासाठी. तो देव आणि ते देऊळ सोबतच घेऊन फिरते मी आता. म्हणूनच आता देवळात जात नाही मी. आणि सर्व प्रश्नांना कंटाळून मी हा अनुभव सांगितला एकदाचा घरात. आणि माहिती काय म्हणाले असतील सगळे? गेस करा जरा. सगळे म्हणाले, असू दे, विरक्त होशील, घराची जिम्मेदारी पण सांभाळायची आहे ना तुला, तर तू असूच दे, नको जाऊ देवळात. मग मी आता नाही जात देवळात. धन्यवाद. वा 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 वा, सुंदर. बोलणंही फार सुंदर, अभिव्यक्ती फार सुंदर, फार सुंदर प्रेझेंटेशन. थँक्यू. तुम्ही हिंदीत करता का? नेहमी हिंदीत करता? हो, गुजराती हिंदीत सुद्धा करतात त्या. मी त्यांना कन्सिस्टंटली ऐकत आले आणि खूप खूप गुजराती करता? एव्हरी टाइम त्यांना मी खूप सरप्राईज होते की काय काय त्यांच्याकडे व्हरायटी. खूप खूप छान. स्वतःचा परिचय देण्यात एक मी विसरले. 11 एप्रिल माझं पहिलं पुस्तक आलंय, मौन सीता की रामायण. तर माझं लेख नक्की बघा, नक्की वाचा. येस. आणि माझा इंस्टाग्राम आयडी आहे preet77_writes. तर जर आवडलं असेल माझं बोलणं, माझं पुस्तक, तर प्लीज विजिट करा. आणि खूप खूप धन्यवाद मला ऐकल्याबद्दल. काय हो, आम्ही पुस्तकाचे डिटेल्स आपण काय करणार आहोत, प्रोग्राम आपला इव्हेंट असल्यानंतर एक 24 तासासाठी आम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तो ओपन ठेवणार आहोत. म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या इन्स्टा लिंक्स एकमेकांच्या शेअर होतील आणि तिथेही आपण थोडीशी कम्युनिटी बिल्ड होईल आणि रॅपो एस्टॅब्लिश व्हायला मदत होईल. तर आपण डेफिनेटली शेअर करूया. आणि आवर्जून प्रगतीताई तुम्ही प्लीज तुमचं पुस्तकाचं पण डिटेल्स काही असेल अमेझॉनवर किंवा फ्लिपकार्टची लिंक वगैरे, तर ती पण नक्कीच शेअर करा. खूप खूप थँक्यू, खूप खूप आभार. तुम्हाला हिंदीमध्ये जितकं मी ऐकलंय तितकं आज मराठीमध्ये पण ऐकायचा योग आला. खूप छान. प्लीज लिहित राहा, सगळ्यांनाही विनंती आहे, आणि ऐकत राहा असेच. खूप खूप थँक्यू आल्याबद्दल. कारण आमची आणि यांची मैत्री किंवा यांची ओळख सुद्धा ओपन माईकच्या माध्यमाने झाली आहे. सो आणखीन एका ओपन माईकला आपण आता जोडले गेलोय. ग्रेट, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. सो मुव्हिंग ऑन, पुढच्या पार्टिसिपंटकडे आपण जाणार आहोत. आणि या पार्टिसिपंटला आधी मला सांगा, केतकी मनीषा मॅडम आल्या आहेत का? नाही, मनीषा मॅम नाही आहेत. बरं. ऍक्च्युली त्या कदाचित जर त्यांनी लेट जॉईन केलं तर मी सांगते तुम्हाला की पृथ्वी थिएटर म्हणजे माझी, त्या खूप काही वर्सिटाईल आहेत आणि खूप लेजेंडरी अशा सिनियर फिल्म क्रिटिक सुद्धा आहेत आणि बऱ्याच शी वेअर्स लॉट्स ऑफ हॅट्स आणि बरंच मल्टीफॅसेटेड व्यक्तिमत्व आहे. आणि पृथ्वी थिएटरमध्ये जो ओपन माईक होतो कॅफेरॅटी, तो गेले 11 वर्ष त्या होस्ट करतात. आणि त्या आज येणार होत्या, पण त्यांना जमलं तर त्या कदाचित जॉईन करतीलही, पण त्या अजून तरी आलेल्या नाहीयेत. पण तर आपण नेक्स्ट पार्टिसिपंट कडे वळूया. मृदुल आले आहेत का? मृदुल पण नाही. आय थिंक विल मूव टू रक्षिता. ओके, मग रक्षिता ही अगेन माझी ओपन माईकचीच मैत्रीण झाली. ती पण स्वतः ओपन माईक करते, होस्ट. तिचा स्वतःचा पण ओपन माईक आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही. अप्रतिम करते, अतिशय सिन्सिअर, अतिशय गोड मुलगी आहे. आणि ती ऍक्च्युली नॉन महाराष्ट्रीयन आहे, पण ती मराठी तिला उत्तम कळतं आणि ती मराठीतच कविता सादर करणार आहे आपल्यासाठी. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग रक्षिता. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच शर्वरी. महाराष्ट्र दिनाची सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थोड़ी बहुत मिस्टेक्स हो सकती है मे बी मराठी में बिकॉज आई एम अ सिंधी, बट कुछ फनी सा लिखा है, वुड लाइक टू शेयर विथ यू ऑल. पूरा मराठी में लिखा हुआ है एंड इट्स बीन लॉन्ग, 2018 में लिखा हुआ है ये सब. So अब सुना रही हूँ. It's been a long time after 6 years, but I have performed these pieces, just one piece in like open mic. बाकी मराठी open mic में ऐसा कुछ नहीं. But I'm like very fortunate that Sharvari and Ketki has come up with the amazing initiative to promote language, Marathi language. We are staying in Maharashtra, so congratulations to both of you.
थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद for this amazing platform. प्लेजर. So I'll begin. My first poem is तू आणि मुंबईचा पाऊस. So it's you can say I'll talk about the rainfall and the relation, like तू आणि मुंबईचा पाऊस. तू आणि मुंबईचा पाऊस, तू आणि मुंबईचा पाऊस मला कधीच जमत नाही. तू आणि मुंबईचा पाऊस कधीही येतो आणि जातो, कधीही येतो आणि जातो. आनंद वाटला की तो निघतो, जीवात उमंग आली की तो निघतो, प्रेम उमालू लागलं की तो निघतो. असाच आहे, असाच आहे तू आणि मुंबईचा पाऊस मला कधीच जमत नाही. तू आणि मुंबईचा पाऊस. धन्यवाद. आणि वा, थैंक यू सो मच. खूब खूब धन्यवाद. एक और है, कैट पे है. सो कैट एंड उसको ना मॉडलिंग की वो लगी है. मतलब एक रहता ना कीड़ा, जैसे हम लोगों को परफॉर्मिंग का कीड़ा लगा है, स्टेज का कीड़ा, परफॉर्म करना है, परफॉर्म करना है. तो बिल्ली को लगा है लाइक मांजराला लागली सवय, मांजराला लागली सवय, मियाव मियाव करत ती ठुमक ठुमक चालते, मियाव मियाव करत ती ठुमक ठुमक चालते, इकडून तिकडून फोनवर लपटून आपले व्हिडिओ शोधते. मी बघताना आपणही आरशात येऊन बघते, मी बघताना आपणही आरशात येऊन बघते. खरंच तिला माझी सवय लागली की काय, खरंच तिला माझ्या सवय लागली की काय. माझी मांजर फक्त म्याव म्याव नाही करत, माझी मांजर फक्त म्याव म्याव नाही करत, तिला मॉडेलिंगची सवय लागली, अशी कॅटवॉक करून दाखवते बघा. खूप खूप धन्यवाद. वा वा वा, टाटो सुटो, टाटो सुटो. मी हिंदीत तिला सिंधीमध्ये दान देणार आहे. टाटो सुटो. Thank you so much for such lovely compliments. I usually write in English, Hindi. Yes. And ये मेरे मराठी के खुद के पीसेस लिखे हुए. बहुत अच्छा, बहुत अच्छा, खूपच छान. सगळ्यांना तुझे इमोजीज बघून तुला कळलंच असेल की लोकांनाही खूप आवडलंय. हो. प्लीज कीप रायटिंग मोर. अमेझिंग. थँक्यू सो मच. आणि तुझ्याच टॉपिकवर माझ्याकडे कविता पण ती मी शेवटी ऐकवणार आहे, त्यामुळे स्टे ट्यून. मांजरावर माझ्याकडे पण एक काहीतरी आहे तुझ्यासाठी, सो आपण ऐकूया. पण त्यापूर्वी मी हे सांगते की वेन वी ओपन द ग्रुप ऑल्सो शेअर युअर रॅक्स आर्ट्स का लिंक, बिकॉज तिचं ओपन माईक पण असतो, मी अटेंड केलाय आणि खूप मजा येते. खूप ती इनोव्हेटिव्ह पद्धतीने ते सादर करते आणि खूप इनोव्हेटिव्ह गोष्टी त्याच्यात आणते. त्यामुळे नक्की तुम्ही पण अटेंड करा मुंबईचा रसाल किंवा जिथे जिथे ती करेल तिथे. रॅक्स आर्ट्स आहे, त्याचे डिटेल्स व्हॉट्सअपवर येतीलच. सो थँक्यू सो मच रक्षिता. थँक्यू सो मच. येस, अँड वी गो टू द नेक्स्ट पार्टिसिपंट. आणि आपल्याकडे आहे राखी शिर्के, आहेत का त्या? नमस्कार. नमस्कार. माझं नाव राखी शिर्के. सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सर्वरी तुमचं मनापासून तुमचं धन्यवाद. कारण खरंच म्हणजे मराठी भाषेवर माझं अत्यंत प्रेम. आणि जेव्हा केतकीने म्हटलं की आम्ही बोलपट नावाचा उपक्रम सुरू करतोय येत्या 1 तारखेपासून, तेव्हा मी तिला अगदी सुरुवातीलाच सांगून टाकलं, आय एम इन, माझं नाव तू रजिस्टर कर. सो मला संधी दिल्याबद्दल तुम्हा दोघींचं मनापासून आभार. आणि थोडंसं मी आज माझ्या लिहिलेल्या कवितेबद्दल सांगू इच्छिते. ऍक्च्युली ही कविता मी माझ्या मुलीवर लिहिली आहे. तिचा मे महिन्यात वाढदिवस असतो आणि योगायोगाने बोलपटचा शुभारंभ सुद्धा मे महिन्यात होतोय. सो लेकीच्याच परवानगीने मी ही कविता तुमच्या सर्वांसमोर सादर करतेय. सो सुरू करूया. कवितेचं नाव आहे माझी सखी. आणि
सुरुवात करते. गोड गोजिरी सखी साजिरी, लेक हुशार माझी एकुलती, लाभले जणू मला वरदान, किती वर्णू तिची महती अपार. लिहिते छान पसंत तिला इंग्रजी गाणी, गोड मधुर असे तिची वाणी, आहे मितभाषी एकांत तिला प्यारा, बाईंचा तोरा हे अगदीच न्यारा. फावल्या वेळात काढते ती चित्रे छान, आवडत्या शेक्सपियरचे आहेत सगळे सीन्स पाठ. मनीमाऊवर असे अपरंपार प्रेम तिचे, नॉनव्हेज आणि झोप जीवकी प्राण तिचे. गोड गोड हसते ती छान, गरजा तिच्या नेहमीच सान. कधी वाटते माझीच सावली, आहे मात्र बापाची ती कार्बन कॉपी. आईवर आहे तिचे अतोनात प्रेम, पप्पा मात्र असतो तिचा वॉल ऑफ फेम. आजी आजोबांचे आहे ती शेंडेफळ, मैत्रिणींची आहे ती फेवरेट डॅम. तिच्या वाढदिवसासाठी लिहिलेली कविता आहे म्हणून शेवटचा पॅरेग्राफ किंवा शेवटचं कडवं त्या अनुषंगाने लिहिलंय. खूप खूप मोठी हो सदा आहेत अमुचे आशीर्वाद, देऊन मोठ्यांना मान, देऊन मोठ्यांना आदर आणि गुरुजनांना मान. तुझ्या स्वप्नपूर्तीचे विमान सदा करो उड्डाण, विसरू नकोस मानायला बाप्पाचे कधीच आभार. विसरू नको मानायला कधीच बाप्पाचे आभार. धन्यवाद. वा वा वा, खूप खूप छान, अप्रतिम. आय थिंक खूप छान योग सोडून आलाय. मे महिन्यातच सुरुवात आणि तिच्याच परवानगीने तिच्यावर कविता. खूप सुंदर. म्हणूनच मी सादर केली. आणि करोना काळात पण मी म्हणजे माझं लिखाण महाराष्ट्र टाइम्स मध्ये छापून आलं होतं. मी बरेच लेख लिहिले होते, माझ्या रेसिपीज, माझ्या कविता. पण यावेळेला मी म्हटलं मे महिन्यात तिचा वाढदिवस पण आहे आणि तुमचा पण कार्यक्रम म्हणजे शुभारंभ 1 तारखेला होतोय. सो म्हटलं तिच्यावर लेखीवर लिहिलेली कविता सादर करावी. सो सर्वांचे मनपूर्वक आभार आणि तुम्ही संधी दिल्याबद्दल खरंच मनापासून मी तुम्हाला सगळ्यांचे आभार मानते. थँक्यू सो मच. नाही, इट्स ऑल आवर प्लेजर. खूप खूप बरं वाटलं. थँक्यू फॉर शेअरिंग दिस. आणि तिचा कधी असतो वाढदिवस? तिचा 22 मेला असतो वाढदिवस. बरं, आमच्यातर्फे ऍडव्हान्स मध्ये तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा. नक्की. आणि तिच्या वतीने सर्वांचे आभार. थँक्यू व्हेरी मच. आणि खरं मला खूप भारी वाटतंय आज, कारण पहिला आपला इव्हेंट आहे आणि इतकी व्हरायटी, इतकं सुंदर सुंदर कविता, इतक्या सुंदर किस्से आणि काय काय आपल्याला ऐकायला मिळतंय. आता तुमचंही म्हणजे तुम्हालाही किती छान रिस्पॉन्स मिळाला, लोकांना किती आवडलं हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि इव्हन रक्षिताचं मी आणखी सांगू म्हणजे की नॉन महाराष्ट्र असून सुद्धा तिने मराठीमध्ये अटेम्प्ट केलं. मला आज मराठीत सादर करायचं होतं. गेले 11 महिने मी फक्त हिंदीमध्ये करत आले, त्यामुळे माझी थोडीशी तंत्रली होती किंवा मला थोडंसं हे झालं होतं की अरे बापरे, आता मराठीत बोलायचंय इतक्या दिवसाने आणि इतकं सादर करायचं तर कसं करावं. पण खूप खूप छान सगळ्यांचे थँक्यू राखी शेअर केल्याबद्दल. आणि अशाच यात राहा आणि लिहित राहा. तर त्याच बरोबर आपण पुढच्या पार्टिसिपंट कडे वळूया आणि आपण बोलूया विद्या पाटकर यांना. आल्या आहेत का त्या? हॅलो 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 ऐकू येत आहे? हो. अच्छा. माझ्या केतकी आणि शर्वरीला खूप खूप धन्यवाद आम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल. आणि माझी कविता तुम्ही बरेच वेळा ऐकली असेल, कारण ही यूट्यूबवर बरेच वेळा बऱ्याच जणांनी सादर केली आहे. आज तुम्ही माझ्या आवाजात ऐका. माझ्या कवितेचे नाव आहे ऊन ऊन खिचडी. ऊन ऊन खिचडी, खिचडीवर तूप, वेगळं राहायचं भारीच सूप. ऊन ऊन खिचडी, खिचडीवर तूप, वेगळं राहायचं भारीच सूप. 1 नाही 2 नाही माणसं 12, घर कसलं ते मेलं बाजारच सारा. सासूबाई मामांची नणंद आणि दीर, जावेच्या पोराची सदा पिरपीर. पाहुणे रावणे सण आणि वार, रांधा वाडा जीव बेजार. 10 मध्ये दिलं ही बाबांची चूक, 10 मध्ये दिलं ही बाबांची चूक, वेगळं व्हायचं भारीच सूप. सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ, सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ, पण प्रेमळ प्रेमळ म्हटलं तरी सासू ती सासू, आणि एवलासा झाला तरी विंचू तो विंचू.
चिमुकली नणन चुगलीला हलकी, विधभर लाकडाला हातभर जिलपी. बाबांची माया काय मामंजीना येते, बाबांची माया काय मामंजीना येते. पाणी तापवलं म्हणून सायका धरते, बहीण न जाऊ यात अंतरच खूप. वेगळं व्हायचं भारीच सुख. दोघांचा संसार रोज दिवाळी दसरा, दोघांचा संसार रोज दिवाळी दसरा. दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा. दोघांनी राहायचं, छान छान खायचं, गुलूगुलू बोलायचं आणि दूर दूर फिरायचं. आठवड्याला सिनेमा, महिन्याला साडी, फिटतील बाई साऱ्या आवडी निवडी. दोघांचा असा स्वयंपाक तरी काय, दोघांचा असा स्वयंपाक तरी काय. पापड, मेथकूट आणि दह्याची साय, ऊन ऊन खिचडी आणि त्यावर साजूक तूप. वेगळं व्हायचं भारीच सुख. रडले पडले अबोला धरला, रडले पडले अबोला धरला. तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला. पण मेलं यांचं काही कळतच नाही, पण मेलं यांचं काही कळतच नाही. महिन्याचा पगार कसा पुरतच नाही. साखर आहे तर चहा नाही, तांदूळ आहे तर गहू नाही. यांच्या या वागण्याची तऱ्हाच नवी. घोटभर पाणी द्यायला पण बायकोच हवी. बाळ रडलं तर ते खपायचं नाही, मिनिटभर कसं त्याला घ्यायचं नाही. स्वयंपाक करायला मीच, बाळ रडलं घ्यायचं मीच, भांडी घासायची मीच आणि यांची मर्जी पण राखायची मीच. जीवाच्या पलीकडे काम झालं खूप, वेगळं राहायचं कळलंय सुख. सासूबाई रागवायच्या, सासूबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या. सकाळचा स्वयंपाक निदान करत तरी होत्या. मामंजी दिवसभर बाळाला घ्यायचे, मामंजी दिवसभर बाळाला घ्यायचे. बाजारात करायला भावजी जायचे. कामात जावेची मदत व्हायची, नणन बिचारी ऊरनी पूर पाहायची. आत्ता काय कुठल्या हौशी आणि कुठल्या आवडी, 12 महिन्याला एकच साडी. थंडगार खिचडी संपलंय तूप, थंडगार खिचडी संपलंय तूप. वेगळं राहायचं कळलंय सुख, वेगळं राहायचं कळलंय सुख. थँक्यू 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 व्हेरी मच. खूप खूप सुंदर, खूप छान, खूप मजेदार पण आहे आणि मार्मिकही आहे. खूप छान सुंदर लिहिलं. थँक्यू थँक्यू शेअर केल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. प्लीज असं लिहित राहा आणि शेअर करत. मी ही कविता लिहिली नाहीये, मी फक्त याचं वाचन केलंय. कविता मोदा देशमुख यांची आहे. हो अच्छा, वा वा, खूप अप्रतिम सादर केलं. थँक्यू. तर त्याच बरोबर आपण पुढच्या पार्टिसिपंटकडे जाऊया आणि आपण बोलूया. या ज्या आहेत त्या सिनियर मोस्ट जरी असल्या त्या सगळ्याच दृष्टीने सिनियर मोस्ट आहेत. फक्त म्हणजे एज वाईज आणि इतक्या अप्रतिम लिहितात. मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटल्या इतक्या वॉर्म हार्टेड आणि इतक्या छान व्यक्तिमत्व आहे त्यांचं, इतकं प्रेमळ आहे की त्यांना मी म्हणजे आय एम रिअली व्हेरी डिलायटेड की ते आणि काका दोघंही आज सादर करणार आहेत. तर शशिकला काकू आमच्या सोबत आहेत आणि त्या बऱ्याच ओपन माइक्स मध्ये आमची भेट झाली. ऑफकोर्स आम्ही 2-3 आय थिंक बऱ्याच आता 5-6 वेळा आम्ही भेटलो ओपन माइक्सच्या निमित्ताने. आणि मी त्यांना फोन केला तर त्यांनी अगदी मी नक्की येईन आणि सादर करेन असं उत्साहाने सांगितलं. त्यामुळे आपण ऐकूया त्यांच्या कविता, स्टोरी टेलिंग. त्या हिंदीमध्ये पण करतात, मराठीतही करतात, मल्टीफॅसेटेड आहेत. ओव्हर टू यू शशी. सगळ्यांना नमस्कार आणि 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिवसाबद्दल सगळ्यांना खूप खूप अभिनंदन. आणि प्रगती आणि ऋषिता हिंदीत बोलल्या त्यामुळे मी थोडंसं हिंदीत आधी बोलणार आणि मग मराठी सांगेन. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही केतकी आणि शर्वरी दोघांना खूप खूप अभिनंदन बोलपट स्थापित केल्याबद्दल. त्याच्या जन्मदिवशी आणि म्हणतात ना, महका करे आपका बोलपट बनके समा बागे बहा में, आपका बोलपट बनके समा बागे बहा में. और सबसे पहले ये कहना चाहूंगी कि मैं मराठी हूँ, लेकिन अब दुर्दैव को या सुदैव को हो, मैं सब मेरे कार्यक्रम हिंदी में करती हूँ, लेकिन घर में हम बिल्कुल शुद्ध मराठी बोलते हैं. तो मैं मराठी में कहानी, मेरी खुद की कहानियां सुनाती हूँ, पोएट्री और मुक्त छंद लिखती हूँ. तो मेरी खुद की कहानी है ये, मैं बहुत लिखती हूँ कहानियां और सुनाती हूँ. और लिखती हूँ ना, सिर्फ दिमाग में लिखती हूँ, कभी कागज पर लिखी हुई नहीं होती है. तो माझी मराठी स्टोरी मी तिला हिंदीचं मराठी ट्रान्सलेशन करणार आहे. अगदी हात जोडून विनंती आहे, काही चुका असतील तर क्षमा करा आणि भाव समजा त्या गोष्टीचे. मी काय सांगू इच्छिते, ठीक आहे. राजू IT इंजिनियर, त्यातनं MBA, म्हणजे काही विचारायलाच नको. नोकरी एकदम बढिया, पगार पण खूप.
आई वडील पण दोघं नोकरी करणारे, आर्थिक परिस्थिती अगदी चांगली, गाडी, मोठा फ्लॅट, सर्व सुखसोयी घरात. त्यामुळे मुलगी आता लग्नाकरता मुलगी पाहायला सुरुवात झाली. छान शिकलेली, नोकरी करणारी, घरून आर्थिक परिस्थितीने खूप छान मुलगी पसंत पडली. त्याच्या घरी गेले सगळेजण. उठताना राजू आपल्या सासऱ्यांना म्हणाला, बाबा बाबा माझी इच्छा आहे, माझी नवी नवरी विदाईच्या वेळेस नटलेल्या तिच्यासारखीच नटलेली सुंदर कारमध्ये माझ्या घरी यावी. तेव्हा तुम्ही मला 20 लाखाची कार गिफ्ट मध्ये द्या. दोघीच बहिणी, आई वडीलची पूर्व परिस्थिती चांगली, हल्ली असंच असतं सगळे दूर. दिली, सहज स्वीकार केलं. हो दिली, होईल लोनची सोय. राजू खूप खुश झाला. इकडे त्याची सख्खी बहीण, ती पण नोकरी करते. तिने तिच्याच ऑफिस मधल्या एक खूप शिकलेल्या छान नोकरी पण अगदी साधारण आर्थिक परिस्थिती, मध्यमवर्गीय परिस्थितीचा मुलगा पसंत केला. राजूची आई काय म्हणाली, छे लायकात तरी आहे का त्यांना काही द्यायची, पण ठीक आहे आता ते घेणारच नाही तर नाही देणार आम्ही असं सांगितलं. पण राजूला मात्र राग आला. तो बहिणीला म्हणाला, अरे आपल्या स्टेटसचा आता पाहायचा कमीत कमी, काय मुलगा पसंत केला तू करून तरी. ती काही नाही बोलली. कारण आणि त्या राजूच्या जो मेहुणा होता होणारा, त्यांनी एक अट ठेवली. काय? बहिणीच्या लग्नाच्या वेळेस मी 1 पैसाही हुंडा घेणार नाही. त्या बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्यानी ही अट ठेवली, मी 1 पैसाही हुंडा घेणार नाही. त्यामुळे राजू पण काही त्याचा स्टेटस नाही तर त्याला काय देणार, त्यांच्या घरात आहेच काय, काही तर पाहिजे द्यायला. काहीच बोलला नाही. लग्नाच्या 15 दिवस आधी मुलीच्या वडिलांनी गाडी ट्रायलसाठी लॉंग डिस्टन्सला न्यायची होती, लॉंग ड्राईव्ह करता पाठवून दिली. बरोबर कागदपत्रही पाठवले जरुरीचे जे हवे होते त्यावेळेस. राजू खुश, सवारी खुश. त्यांनी आपल्या बरोबर कंपनी म्हणा किंवा हिंडवायला म्हणा, आपल्या बहिणीच्या नवऱ्याला आपल्या बरोबर घेतलं. मस्त गाडी सुरू केली. इतका खुश होता, अगदी वेडा होऊन गेला. हातात व्हीलचेअरवर बसल्याबरोबर, सीटवर बसल्याबरोबर अगदी खुश, वेडा होऊन गेला होता. सारखा सांगत होता, काय मस्त गाडी यार, काय चालवण्यात मजा येते यार. अरे आतापर्यंत मी ना बाबांची गाडी तर थोडी जुनी, माझ्या काकांची, चुलत भावांची, मित्रांची गाडी चालवत होतो. माझं स्वप्न होतं ही गाडी चालवायची. आज मी खूप खुश आहे, सारखा सांगत होता आणि खूप स्पीडने चालवत होता. मेहुणा म्हणाला, दादा थोडं हळू चालवा. अरे नाही, तुला कल्पना नाही येणार ही अशी गाडी चालवण्यात काय मजा आहे ते, मला तू चालवू दे. एवढ्यात गाडी स्पीड मध्ये आणि एका गल्लीतनं एक म्हातारा लंगडा हातात काठी घेऊन आला आणि गाडीशी टकरवला. त्याची टक्कर झाली. तो असा संतापला राजू, या भिकारडी म्हाताऱ्याला पण माझ्याच गाडी पुढे यायचं होतं. आता माझा सगळा मूड गेला, मजा गेली. आता काय करू मी, हे भिकारी आहे ना असं म्हणून त्यांनी तोंड वळवलं आणि आपल्या मेहुणाकडे बोलतो तेवढ्यात तर त्यांनी पाहिलं, दार उघडून तो मेहुणा पाण्याची बॉटल, बिस्किटचे 2 पॅकेट घेऊन केव्हाच बाहेर निघून गेला होता. त्यांनी भिकाऱ्याला अलगद उचललं, त्याची काठी घेतली, त्याला उभं केलं, हात धरून त्याला बाहेर तिकडनं फुटपाथवर बसवलं. मायाने त्याच्या पाठीवर हात फिरवला, पाणी दिलं, बिस्किट खायला दिले आणि विचारलं, बाबा तुम्हाला काही लागलं नाही ना बाबा, कुठे लागलं नाही ना, बघा तब्येत सांभाळा हा, एकटं नका निघत जाऊ. असं कशाला निघाला? ते म्हणाले, माझी मजबुरी आहे बेटा. काही बोलले नाही. तो त्याला खायचं देऊन आणि तो आत गाडीत येऊन बसला. राजू संतापला, हे तुमच्यासारखे लोक आहे ना, ह्याचं भिकाऱ्यांना देऊन ना डोक्यावर चढवतात. काय जरूरत होती द्यायची? अरे आपल्या देशात भिकाऱ्यांची काय कमी आहे का? जिकडे तिकडे भिकारी. मला अगदी खरं सांगू, नकोशे वाटतात हे भिकारी. फुटपाथवर भिकारी, सडकेवर भिकारी, पुलाखाली भिकारी, देशात भिकारी. माझं चालेल ना तर मी सगळ्या भिकाऱ्यांना देशाच्या बाहेर पाठवून देईन. काय हे भिकारी. मेहुणा ऐकत राहिला. मग हळूच बोलला, दादा त्याची तर मजबुरी आहे, तो म्हातारा आहे, त्याच्याकडे कोणी नाहीये करणार म्हणून तो भीक मागतो. पण तुम्हाला माहितीये का, आपल्या देशात कितीतरी लोक असे आहेत की ज्यांच्याजवळ सगळं आहे तरी त्यांना भीक मागायला आवडते. बरं का? तरी त्या वेड्याला राजूला काही कळलं नाही, तरी त्याचं चालूच होतं. खरं सांगू का, हे भिकारी अगदी म्हणजे डोक्यावर बसलेत देशात. इतकं आहे यांच्याजवळ, बस राहायला जागा नाहीये, काही नाहीये, पुलाखाली बसतात, जिकडे तिकडे घाण करून ठेवतात. खरंच यांना हाकललं पाहिजे. मग परत तो राजूचा मेहुणा बोलला,
दादा, तुम्हाला माहित आहे का, मुलीचे आई वडील आपल्या मुलीला खूप म्हणजे समर्पणनी, मेहनतनी, कष्टाने, त्यागाने तिला लहानाचं मोठं करतात. तिला खूप शिकवतात, चांगले संस्कार देतात. तिला चांगली नोकरी मिळाल्यावर त्यांना खूप खुशी होते की मुलगी पायावर उभी राहिली. आणि लग्नाच्या वेळेस ते मुलीला अशाच त्यागानी, प्रेमानी, समर्पणनी मुलाचं घर नीट चालायला, तिचा वंश वाढायला त्यांच्या घरी विदा करतात. पण त्याचबरोबर त्याला त्याच्या नोकरी सकट, तिच्या नोकरी सकट ते तिला देतात. त्याच्या नोकरी सकट ते त्याला देऊन टाकतात. पण तरीही काही लोकांना समाधान नसतं. इतकं सगळं मिळाल्यावर सुद्धा समाधान नसतं. ते तरी मागतच राहतात. आणि तो एकदम बोलला, कारण त्याच्याकडनं सहनच नाही झालं भिकारी भिकारी ऐकून. तुम्हाला जसं तुम्ही बाबांकडनं कारची भीक मागितली. राजूनीही ऐकलं, त्याला असं वाटलं की कोणीतरी आपल्या गालावर जोरदार थप्पड मारलीये आणि त्या थप्पडची प्रतिध्वनी सारखी त्याच्या कानावर टकरवतीये. भिकारी भिकारी भीक, भिकारी भिकारी भीक, अशी प्रतिध्वनी होत होती. त्याचा सगळा मूड खराब झाला. त्यांनी गाडी वळवली, परत आला, येऊन गेला. तो परत आला, त्याचा मूड खराब झाला. सगळं मग पुढे लग्नाची तयारी चालू राहिली. लग्न झालं. लग्नाच्या दिवशी नवरी नटून थटून आली, गाडीत बसायला निघाली. गाडीत बसली ती, तेव्हा राजूनी हळूच आपल्या बाबांना सांगितलं, बाबा बाबा, माझी इच्छा आहे की मी माझ्या नवी नवरीला माझ्या सजवल्या गाडीत, माझ्या स्वतःच्या कमाईने घेतलेली गाडीत मी तिला आपल्या घरी घेऊन जाऊ इच्छिते. मला आशीर्वाद द्या. आणि त्यांनी सगळे जे पेपर होते त्याला मिळालेले ते बाबांच्या हातात दिले. धन्यवाद. अप्रतिम अप्रतिम, क्या बात आहे. म्हणजे मी पहिल्यांदा तुम्हाला मराठीत काही सादर करताना ऐकलं आणि तितकंच आवडलं, तितकंच ग्रिपिंग स्टोरीज. मी खूप छान लिहिता काकू, लिहित राहा. खूप खूप मजा आली आणि लोकांचा प्रतिसाद बघा किती मिळाला. स्टोरी थोड्या लांबही असतात, तर आपण बघू कसे जमतो. छोट्याही करीन, मोठ्याही करीन, जरूर हे असं मराठी राहणार एवढा विश्वास ठेवा. हो हो हो, नाही, आणि पण ते मोठी जाणवली नाही अशी कथा अजिबात, कारण ते आम्ही इतकं क्रूड होतो त्याच्यात, इतकं इंटरेस्टिंग होतं की आम्ही त्याच्यात खूप रमलो होतो. असं इफेक्टिव्ह होता. पण मला असं वाटलं की तुम्ही एवढं बोलवलंय आणि पहिलाच तुमचा आहे आणि मलाही मौका मिळेल चांगलं मराठीत बोलायचं. हरकत नाही, चुकलं तरी. सगळे आपलेच आहेत, तो फरक पडतो. नक्कीच. थँक्यू सो मच. आणि आता आपण काकांकडे जाणार आहोत. काका पण अप्रतिम लिहितात. मी त्यांना एकदाच आय थिंक पोएट्स ऑफ मुंबईमध्ये ऐकलं होतं रिसेंटली, जेव्हा काकू आणि काका दोघेही आले होते. खूप खूप छान. तर प्लीज ओव्हर टू यू कृष्ण काका. एक मिनिट, एक मिनिट तिकडे. हो का, नाही तुम्ही करून द्या. करून हे हा एक मिनिट, हा व्हिडिओ आरामशीर. एक मिनिट, एक मिनिट. नाही. नमस्कार. नमस्कार. येतोय माझा आवाज? येतोय ना? नमस्कार. आजच्या महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्याचबरोबर शर्वरी आणि केकी यांनी हा जो नवीन उपक्रम चालू केला आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. हे बेरलेलं बीज जे आहे याचा मोठा वटवृक्ष व्हावा, ह्या मोठ्या शुभेच्छा. आणि मी माझ्या कवितेला सुरुवात करतो. कविता मी गाऊन ऐकवणार आहे. लहानशीची कविता आहे आणि इथे सगळेच महिला मंडळ आहे, तर महिलांशी निगडीत असलेली एक कविता असं ऐकवतो की ती त्यांच्या जीवाभावाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे. लहान मूल आणि आई, म्हणजे ज्याला अंगाई गीत म्हणतात, ज्याला लोरी म्हणतात, ती मुलाला आईला काम करायचं असतं. आईला मूल झोपायला पाहिजे, झोप येत नाही, आईला थापड थापड करते, तर तिची इच्छा असते की ये बाई झोप, ये ये झोपो बाळाला. तर ही ती विनंती आहे. ये चोर पाऊलांनी, ये चोर पाऊलांनी, डोळ्यात सोनुल्याच्या, ये चोर पाऊलांनी,
ये चोर पाऊलानी डोळ्यात सोनुल्याच्या, ये चोर पाऊलानी कानात सांग गोष्टी, कानात सांग गोष्टी, त्यालाच तू पर्यांच्या, ये चोर पाऊलानी तू गुंतवी ग त्याला, तू गुंतवी ग त्याला, तुझी याच बंधनात, तू गुंतवी ग त्याला, तुझी याच बंधनात, हसू दे ग त्यास रडू दे, तुझी याच संगतीत, ये चोर पाऊलानी डोळ्यात सोनुल्याच्या, ये चोर पाऊलानी. बाळ झोपल्यानंतर जी साधारण सगळेजण काय करतात, निरखीन शांत रूप, निरखीन शांत रूप, चुंबीन त्यास खूप, निरखीन शांत रूप, चुंबीन त्यास खूप, मातृत्व अर्जवी गे, बाळास झोपवी गे, ये चोर पाऊलानी डोळ्यात सोनुल्याच्या, ये चोर पाऊलानी, ये चोर पाऊलानी, ये चोर पाऊलानी. नमस्कार. वा 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 वा, क्या बात आहे, क्या काय, खरोखर खूप खूप छान, खूप खूप छान. धन्यवाद. बघा, मी काय बोलू नाही, म्हणजे स्पीचलेस करून टाकलं मला तुम्ही. खरोखर अप्रतिम, किती सुंदर केलं तुम्ही. वा वा, म्हणजे पहिलं हे म्युझिक परफॉर्मन्स झालाय आपला, खूप खूप छान. आपलं समा बांधिया, खूप खूप छान. थँक्यू शेअर केल्याबद्दल. आणि प्लीज येत राहा बोलपट आमच्या कार्यक्रमात आणि सादर करताना मला खूप खूप आवडेल. बघा, तुम्हाला अजूनही इमोजी चालूच आहेत, इतका भरभरून प्रतिसाद मिळतो तुम्हाला. खूप खूप छान काका, थँक्यू व्हेरी मच. आणि आपण आता जाऊया पुढच्या पार्टिसिपेट कडे. आणि आपण चाललो आहे, शिल्पा भरत आहेत का? शिल्पा भरत नाही आल्यात मीटिंग मध्ये. अच्छा, नेक्स्ट परफॉर्मन्स कडे जाऊया. बर, मग स्नेहा खांडेकर आहेत. हा, हो, आय थिंक सुरुवातीलाच मी पाहिलं होतं त्यांना. तिलाही मी ओपन माईकला भेटले होते. आय थिंक मी होस्ट करत होते आणि तिथे फर्स्ट टाइम आमची भेट झाली वोटेड वन्सला. सो ओपन माईकच्या फॅमिलीमधले ओपन माईक मध्ये येतात, त्यामुळे त्याचं एक विशेष मला खूप छान वाटतंय एक गोष्टीचं. धन्यवाद शर्वरी आणि धन्यवाद केतकी, तुम्ही हा नवीन प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केला आमच्या सर्वांसाठी. आणि महाराष्ट्र दिनाच्या परत एकदा सर्वांना शुभेच्छा. तर शर्वरी, तुम्हालाही माहित आहे की आतापर्यंत मी फक्त हिंदीमध्ये गाणी म्हटलेली आहेत आणि हिंदीमध्ये लिहिलेलं आहे. तर आता मी मराठीतलं एक गाणं गाण्याचा प्रयत्न करते. तर तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, जर तुम्हाला आवडलं नाही तर क्षमस्व आहे. अरे, नो प्रॉब्लेम. तुम्ही पाहिजे तर रेकॉर्ड करू शकता शर्वरी. हो, चालेल. रेकॉर्ड होतोय ना किती? हो. तर हे गाणं आहे सैराट पिक्चर मधलं. जेव्हा रिंकू राजगुरू पहिल्यांदा आकाश ठोकरला बघते आणि जेव्हा कॉलेजमध्ये दोघांची नजर भेट होते, तर कसं ती तिचं प्रेम व्यक्त करते. तर हे ते गाणे, आणि हे मी कराओकेवर गाणं म्हणते. तर जर आवाज येत नसेल तर प्लीज मला सांगा. एक मिनिट. हो हो, आवाज येतोय? हळद पिवळी पोर कवळी. नाही, तुमचा येतोय आवाज, कराओके ट्रॅकचा येत नाहीये. एक मिनिट. आय थिंक गुगल अलाव करत नाही, आय गेस. म्हणजे दोन इन्स्ट्रुमेंट आणि हे दोन्ही एकत्र. मी मोबाईल वरती कनेक्ट करू का?
बघा ट्राय करून, नाहीतर असंच सादर केलं तरी चालणार आहे, समजा आलाच नाही तर आवाज. 1 मिनिट द्या. हो हो. ओके. तर हे गाणं आहे आताच बया का. हळद पिवळी पोर कवळी जपून लावा गाली, सावळ्याच्या चाहुलीनं पार ढवळी झाली, हे गजर झाला दारी साजणाची स्वारी, साजणाची स्वारी आली लाज गाली आली. जपून ठोत ठेवलं मन हे कधीच नाही झुरलं, उधळलं ग समजा बाई हातात नाही उरलं, जीव जडला पर नाही नजरला कळलं, किती नडला जिकरीना मनाना कळलं, की आताच बया का बावरलं, खरंच बया का घाबरलं. थँक्यू. आणि शर्वरी, मी ऍक्च्युली मराठीमध्ये लिहित नाही कधी, पण आज महाराष्ट्र दिन आहे तर मी छोटासा लिहिण्याचा एक प्रयत्न केला. तर हो नक्की, हो नक्की. 1 मिनिट. हो. तर ही कविता आजच्या दिवसाचीच आहे आणि परत एकदा क्षमस्व आहे जर माझ्याकडून काही चूक झाली तर. ठीक आहे. गर्व आहे मी मराठी असल्याचा, गर्व आहे मी मराठी असल्याचा, सर्व आहे माझ्याकडे शोध कशाचा, काळजी नाही कसलीच मला, काळजी नाही कसलीच मला, कारण आधार आहे सर्वांचा. सावित्रीबाईंनी शिकवले आणि मराठी पाऊल पुढे गेले, सावित्रीबाईंनी शिकवले आणि मराठी पाऊल पुढे गेले. इतिहास घडवला छत्रपतींनी म्हणूनच, इतिहास घडवला छत्रपतींनी म्हणूनच, लढवय्या शिस्त आपली, सुंदर संस्कृती आपली, जणू आनंद पसरला सृष्टीचा, जणू आनंद पसरला सृष्टीचा, किती सुंदर सुगंध हा फुलांचा, पुढे अशीच राहू दे आपली परंपरा, पुढे अशीच राहू दे आपली परंपरा, मराठी माणूस जागा असू दे, पिढ्यानपिढ्या पिढ्यानपिढ्या सणवार आणि मराठी ओळख कायम राहू दे. धन्यवाद. वा वा, खूप खूप छान स्नेहा, थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. गाणं पण मजा केलं आणि आज तुम्ही त्याच आजच्या दिवसाच्या निमित्ताने तुम्ही मराठीत पहिल्यांदा कविता लिहिली. हो, खूप खूप. माझी विनंती आहे की तुम्ही हा जो ऑनलाईन शो करताय, जे की तुम्ही जर हा ऑफलाईन सुरू केला तर खूप आवडेल आणि खूप चांगला प्रतिसादही मिळेल. हे सांगणार होते त्यांना की त्याच्यात जास्त म्हणजे आर्टिस्ट चांगले मिळतील आणि शो आहे आणि आता हा पहिलाच आहे. तर एखादं असं करू शकता की तुम्ही महिन्यातनं एक ऑफलाईन एक ऑनलाईन, किंवा मग 1 महिन्यात एक करायचं असेल तर एक महिन्यात एक ऑनलाईन एक ऑफलाईन. ऑफलाईनचा रिस्पॉन्स खूप छान मिळेल कारण तुम्ही खूप ठिकाणी करताय ना, त्यामुळे तुमची ओळखी खूप आहे आणि लोक येतील. बरोबर बरोबर. सो मच, थँक्यू सो मच स्नेहा आणि काकू. नक्कीच आम्ही म्हणजे तुम्हाला कळेल सबको बड़ी अच्छी लगती है, अपने लिए बजती गुंजती है तालियां, पर सहज तो नहीं मिलती है तालियां, सच कहो तो तार की कसरत है ये तालियां, जो कुछ मेहनत लगन समर्पण से बोया उसका रिटर्न गिफ्ट है ये तालियां, उसका रिटर्न गिफ्ट है ये तालियां. आपण जेव्हा प्रोग्राम करतो त्याचा आनंद फार वेगळा असतो. तर अगदी अगदी. और आपके लिए भी बहुत सारी आ गई है तालियां.
सो इमोशनल तालिया. खूप खूप छान. थँक्यू. आणि थँक्यू स्नेहा फॉर शेअरिंग दिस विथ अस. आणि खूप छान थँक्यू. मजा आली. आपण आता शेवटचे 2-3च परफॉर्मन्स राहिले, त्यामुळे प्लीज बने रहिए हमारे साथ. आपण एक फॅमिली फोटो आणखीन एक घेणार आहोत. आणि तत्पूर्वी आपण पुढच्या कलाकाराकडे जाऊया, जी माझी मैत्रीण आहे, संपदा. हॅलो. येस संपदा. हॅलो. हॅलो. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना आपल्या महाराष्ट्राच्या 65व्या महाराष्ट्र दिनानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. बोलपट हे नावच मला खूप आवडलंय. खूप सुंदर नाव आहे आणि त्यासाठी शर्वरी आणि केतकी दोघींचंही खूप खूप अभिनंदन. आपल्या मराठी भाषेला एका प्रकारे तुम्ही एक खूप सुंदर व्यासपीठ मिळवून दिलंय. त्यासाठी तुम्हा दोघींचंही खूप खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छा तुम्हाला की हे व्यासपीठ खूप मोठं हो आणि खूप छान नाव हो त्याचं आणि अनेक चांगल्या गुणी कलाकारांना इथे वाव मिळेल नक्कीच. मला इथे माझा ऍक्च्युली हा आयुष्यातला पहिलाच ओपन माईक आहे. शर्वरी माझी खूप छान मैत्रीण आहे, तिच्यामुळे मला यात सहभागी व्हायला मिळतंय. सो केतकी, शर्वरी, थँक्स अ लॉट बोथ ऑफ यू. आज आपला महाराष्ट्र दिन आहे, त्यानिमित्ताने शर्वरी ते गाणं चालेल ना? हो हो हो, अगदी अगदी. मी आज तुमच्या पुढे एक गाणं सादर करते. आजच्या महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून मुद्दाम मी आज हे गाणं ठरवलंय गायचं. आणि अर्थात गाणं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आपण वर्षानुवर्ष हे गाणं ऐकतच मोठे झालोय माझ्या मते. त्यामुळे खूप जिव्हाळ्याचं, म्हणजे माझ्या तरी खूप असं हृदयाच्या जवळचं असं गाणं आहे ते. त्याचे गीतकार आहेत श्रीकृ कोल्हटकर, म्हणजे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, जे मराठीतले खूप मोठे प्रख्यात नाटककार होते आणि विनोदी लेखक होते रादर. त्यांचे सुदाम्याचे पोहे हा लेखसंग्रह खूप गाजलेला होता. असे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, श्रीकृ कोल्हटकर हे गीतकार आहेत या गाण्याचे आणि संगीतकार आहेत शंकरराव व्यास. तर मी आता सादर करते आपणासमोर. बहु असोत सुंदर संपन्न की महा, बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिया मुता एक महाराष्ट्र देश हा, प्रिया मुता एक महाराष्ट्र देश हा. गगन भेदी गिरिविण अणुनच जिथे गुणे, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणी, अटकेवर जेथील तुरंगी जलपिणे, तेथे अडे काय जलाशयन दाविणे, पौरुषाचे अटक तुम्ही जेथ दुस्सहा, प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा. विक्रम वैराग्य एक जागी नांदती, जरी पटका भगवा झेंडाई डोलती, धर्म राजकारण समवेत चालती, शक्ती युक्ती एकवटून कार्य साधिती, पसरे ते अशी विस्मयावहा, प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा. गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो, स्फूर्ती दीप्ती धृती ही जेथ अंतरी ठसो, वचनी लेखनी ही मराठी गिरा दिसो, सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो, देह पडो तत्कारणी, देह पडो तत्कारणी, ही असे स्पृहा, प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा. बहु असोत सुंदर संपन्न की महा, बहु असोत सुंदर संपन्न की महा,
प्रियामुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रियामुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रियामुचा एक महाराष्ट्र देश हा. जय महाराष्ट्र. वा वा वा, जय महाराष्ट्र. क्या बात है संपदा. मी तिला आम्ही त्याच्यात त्यामध्ये तिला सॅम म्हणतो म्हणून मला सॅम आलं. सॅम, थँक्यू सो मच. खूप खूप बाहेर आणलीस तू ऑफकोर्स. आणि हे गाणं मिसिंग होतं. मला यानेच सुरुवात करायची होती पण गुगल मीटनी अलाव केलं नाही आम्हाला हे गाणं सादर करायला. पण ते तुझ्या निमित्ताने झालं याचा मला विशेष आनंद आहे. सो थँक्यू सो मच गोड गायल्याबद्दल आणि या गाण्याचा या ओपन माईक मध्ये समावेश केल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अच्छा, मला एक विचारायचं होतं शर्वरी. बोल. 1-2 मिनिटं अजून आहेत का मला? हो, काय सादर करणार आहेस? आजच्या दिवसासाठी खास एक कविता आहे, जयघोष महाराष्ट्राचा म्हणून. बरं. प्रवीण दवणे आपले एक सुप्रसिद्ध गीतकार आणि कवी प्रवीण दवणे यांनी लिहिली आहे ती कविता, जयघोष महाराष्ट्राचा. हो, ठीक आहे. कडे कपारी गिरीदरीतून घोष एक दुमदुमला, कडे कपारी गिरीदरीतून घोष एक दुमदुमला, मरहट्ट्याच्या काळ जातला जोश नव्याने घुमला, मरहट्ट्याच्या काळ जातला जोश नव्याने घुमला. विठुरायाच्या सावलीतुनी ज्ञाना तुकया रमला, जय हरी विठ्ठल गजरा मधुनी काठ भीमेचा भिजला, काठ भीमेचा भिजला. भक्तीचे अद्वैत नांदते देव इथे गहिवरला, भक्तीचे अद्वैत नांदते देव इथे गहिवरला. सहिष्णुतेचे विराट मंदिर जो तो मिसळून रमला, जो तो मिसळून रमला. शिवनेरीवर जिजाकुशीतून शौर्य सूर्य अवतरला, शिवनेरीवर जिजाकुशीतून शौर्य सूर्य अवतरला. वीरश्रीच्या स्वयंप्रकाशित तेजाने मंतरला, तेजाने मंतरला. जुलूम तख्त बेते फोडून ज्याने न्याय प्रजेला दिधला, जुलूम तख्त ते फोडून ज्याने न्याय प्रजेला दिधला. रायगडावर छत्रपतींचा अजिंक्य ध्वज फडफडला, रायगडावर छत्रपतींचा अजिंक्य ध्वज फडफडला. मर्दशाहिरी पोवाड्याचा, मर्दशाहिरी पोवाड्याचा स्वरलाव्हातून भिजला. महाराष्ट्राचा बच्चा बच्चा रक्तातून सळसळला, रक्तातून सळसळला. अभंग येथील वीरश्री अन स्वर ओवीचा भिजला, अभंग येथील वीरश्री अन स्वर ओवीचा भिजला. माय मराठी युगायुगांची अविरत सुजला सुफला, अविरत सुजला सुफला. तीर्थकलांचा परंपरांचा प्रीती संगम घडला, तीर्थकलांचा परंपरांचा प्रीती संगम घडला. विज्ञानाचा ललित कलांचा गोफ इथे गुंफला. एकवटे हे संचित जेथे देश तोच हा आपुला, एकवटे हे संचित जेथे देश तोच हा आपुला. महाराष्ट्र जय नामाचाही महामंत्र दुमदुमला, महाराष्ट्र जय नामाचाही महामंत्र दुमदुमला, महामंत्र दुमदुमला. धन्यवाद. वा वा वा, खूप खूप छान. वा, अप्रतिम. खूप छान सादर करतेस. मला खूप आनंद आहे या निमित्ताने तुला मला ऐकायला मिळालं लाईव्ह. सो प्लीज येत राहा, करत राहा मोर ऑफन. नक्कीच. खूप खूप छान. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग आणि सादर केल्याबद्दल. आणि आपण जाणार आहोत आता निकिता पंडित यांच्याकडे. आल्यात का त्या? हाय शर्वरी. हाय. पहिलं तर थँक्यू सो मच शर्वरी केतकी, तुम्ही हा प्लॅटफॉर्म दिला. प्लेजर. आणि सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या शुभेच्छा. तर मी जी कविता करणार आहे ती म्हणजे बॅकग्राऊंड द्यायचं म्हणून, मी एक वकील आहे प्रोफेशन माझं. तर थोड्या दिवसांसाठी मला घरापासून लांब राहावं लागलेलं. तर तेव्हा माझी एक मैत्रीण झालेली. आता मला माहितीये शर्वरी, रक्षिता सगळे तुम्ही कॅट लव्हर्स आहात, पण माझा हा थोडा डॉग लव्हर आहे थोडी. तर मी एक फोटो शेअर करू का? हो हो.
नाईस. तर मी तिच्यावर कविता केली आहे. वा वा वा. तर मी सादर करते. हो, मी पण डॉग ओके, मी सुरू करू का? हो. पहिल्यांदाच मी एकटी घरापासून दूर राहिले. काळजात धडधडत होते. अनोळखी लोक, बोलके सगळे, आणि मी हळवी अंतर्मुख होते. कोणाशी बोलावे, काय बोलावे, शहरातली मी आणि गावाकडचे ते. ताळमेळ नाही, तिरक्या नजरा, समजे ना कसे वागावे ते. होम सिकनेस काय असतो हे त्यांना माहिती नसेलच. बिंदास गळत गळे. पहिल्याच दिवशी त्यांची मैत्री. 2 महिने जातील कसे याची नव्हती मला खात्री. चुरू सगळे वकील आपले वादविवाद मांडत होते. इंग्रजीत बोलायची भीती असे पहिल्यांदाच झाले होते. डोकं पकडून पळून जाऊन रूमच्या बाहेर मी बसली होती. म्हातारी माझी 4 पाई मैत्रीण तिथे कसली वाट पाहत होती. कोण येईल का, घास भरवून माझे लाड करतील का, हेच तिच्या मनात असावे. मीही विचार केला तिच्या बाजूला जाऊन बसावे. माझ्या एन्झायटीची गोष्ट मी तिला सांगत बसली. किती समजले काही अंदाज नाही. उड्या मारणारी, खिदळणारी माझी रुबी जराही तिथून हल्ली नाही. पाणावलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे तिने बघितले. खरंच की काय ही माझी कल्पना होती. हळू आवाजात आरोळी देऊन कदाचित ती माझी समजूत काढत होती. फटाके वाजताच घाबरून ती आत माझ्या पलंगाखाली जाऊन बसली. स्वतःचे घाबरणे सांभाळावे की माझी एन्झायटी या चक्रव्यूहात ती फसली. 2 महिने संपत आले. माझी 4 पाई मैत्रीण रुसली होती. कसे कळले कोण जाणे. सहवासाची दोर तुटत होती. माझे काम रोजचे सुरू झाले. मी घरच्या अंगणी बसले होते. आठवण तिची जाईना तसेच दिवस जात होते. वर्षभराने तिच्या वाटेने जात होते. म्हटले थांबून बघावे माझ्या रुबीला मी आठवते का. जाताच दडून बसलेली रुबी धावत आली. हात धरले चाटाय. भाषा तिची ना इंग्रजी ना मराठी. कळल्या सगळ्या भावना तिला. मिळाली मला जीवा भावाची मैत्रीण. तिच्या आठवणीच आहेत आता सोबती. थँक्यू. वा, खूप खूप छान. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग दिस. कारण माझ्याकडे पण सनी होता माझा मित्र, तो नाही आता, त्यामुळे मी रिलेट करू शकते. आणि तुला ज्या टाळ्या येतात त्याच्यातल्या बऱ्याचशा भूषण कुलकर्णी हा माझा मित्र जॉईन केला आहे त्यांनी ऑडियन्स म्हणून, तो पण रिलेट करू शकतो. त्याच्याकडे पण छोटीशी एक कोको आहे, त्याची मुलगी आहे ती मैत्रिणीपेक्षा मैत्रीण मुलगी सगळेच आहे. सो त्याच्याकडनं पण तुला खूप दाद मिळते. सो थँक्यू सो मच. दॅट इज रिअली व्हेरी स्वीट. आणि हाऊ ओल्ड वॉज शी? म्हणजे ती तशी स्ट्रे डॉग होती, पण तसं एज झालेलं तिचं, त्यामुळे सांगता येणार नाही. पण खूपच फ्रेंडली होती आणि तिचे खूप फनी किस्से आहेत, कधीतरी सांगेन. शुअर शुअर शुअर. सॉरी फॉर युअर लॉस. पण खूप खूप थँक्यू शेअर केल्याबद्दल. थँक्यू. व्हेरी व्हेरी क्यूट. व्हेरी व्हेरी नाईस, टचिंग. सो आपण आणखीन एका पार्टिसिपंटला पाचारण करणार आहोत. केतकी. वैभव नाव आहे, वैभव मंगलानी. तरी हो, अच्छा, या, ओके. हॅलो, माझा आवाज येतो? येस. ओके. सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि थँक्यू. थँक्यू प्रगती मॅम मला लिंक पाठवायला आणि रिक्वेस्ट करायला. मी तसा राजस्थानी आहे आणि मी मराठी शिकलो 9वी आणि 10वीत. त्याच्या आधी मराठी शिकायची संधी भेटली नाही, कारण CBSE मध्ये होतो. आणि पण जेव्हापासून मी स्टेट बोर्ड मध्ये गेलो, म्हटलं तर मराठी सब्जेक्ट आहेत तर शिकावं लागेल. तर दॅट इज वेन आय गॉट एक्वेंटेड विथ मराठी. तरी त्याच्यानंतर सलग 2-3 वर्ष लागले टू गेट यूज टू दॅट लँग्वेज. आणि ही जी कविता वगैरे असते ती म्हणजे पहिली लिहिलेली मराठीची कविता आहे. आणि मी पहिल्यांदाच हे वाचतोय. मी अजून कुठल्याही प्लॅटफॉर्मला वाचली नाहीये, सो सादर करतो. आणि ही कविता स्पेशल आहे कारण आपल्या जनरेशन मध्ये आय थिंक सगळ्यांनी they must have seen
समवन गोइंग अवे है ना, आणि आपल्याला प्रश्न पडतो की तो काय करत असेल सध्या किंवा ती सध्या काय करते. आणि याच गोष्टीमध्ये कविता लिहिली आहे, पण विथ अ ट्विस्ट. आणि याचा टायटल आहे ती सध्या काय. विचारणं मन का करते, मनाचा प्रश्न तो, ती सध्या काय करते, काय करत असेल ती मला कसं ठाऊक, खरंच होतंय का ती माझ्या आठवणीने भाऊ, दिसावा वाटावा अशी माझी सावली हलवली, काळ्या कुट्ट अंधारात जणू मी ती बाहुली गमवली. का त्रास होतो बसती असण्याचा, का भास होतो बसती असण्याचा, मग मनाची माया शब्दात अवतर, काळजी कराया मन मग आई हे म्हणते, गालात कसे ती स्मित हसू पसरते, आठवणीत तिच्या माझे मन हे बुरबुरते. विचारात चालतो असता मी सामोरी दिसली बससावली, गोंधळलेल्या मनाचा जणू पिंजरा तुटला, पाहून समोरी तिला मनाचा भ्रम फुटला. मग हळूच नजर का भिडाली, नजरेतूनच प्रश्नाची किळकारी का फुटाली, उत्तरांसाठी शब्दांची लय का विसरली, सामोरी असून पण ओळख का नाही करत, अंतरंगी साठलेला प्रश्न ओठांवरती, काय करत असेल ती याचा मायनाच नसतो. प्रेमाच्या खऱ्या जणू आत्मस्पर्श झाला, जेव्हा तिचा अश्रुस्पर्श माझ्या हृदयास झाला. काय करत असेल ती हे ठाऊक झाले नव्हते, काय करत असेल ती हे ठाऊक झाले नव्हते. विरहाने माझ्या पण किती रडवले तिला, शब्द शेवटी तिने पूर्णार्थी सांभाळला, गळा भेटीने तिच्या प्रेमाचा विश्वास उंचवला. विचारून हरलेले मन पुन्हा हे जिंकले, ती सध्या काय करते जेव्हा तिने शब्द आहे, जेव्हा तिने शब्द आहे. वा, खूप छान खूप छान खूप छान. आणि हा खूप रिलेटेबल विषय आहे की सगळ्यांसाठी. प्रत्येकाला अशी एस्पेशली कॉलेज संपल्यानंतर असं वाटत असतं की तो काय करतोय, ती काय करते, ह्या प्रश्न असतातच सगळ्यांचे. सो खूप रिलेटेबल आहे. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. आणि हे बघा किती व्हरायटी आहे. अगेन तुम्ही राजस्थानमधून आहात, तुम्ही म्हणालात ना. येस येस. सो तरी मराठीत इथे रक्षिता आहे, ती सुद्धा सिंधी आहे, ती मराठीत म्हणते. त्यामुळे इतकी व्हरायटी, इतकं छान, म्हणजे मला इतकं आवडतंय की या भाषेवर इतकं भरभरून प्रेम करणारी माणसं आहेत आणि आपल्या बोलपटला त्यांचा सहवास लाभलाय. सो खूप खूप मजा येते सगळ्यांचं ऐकता. आणि आपण आता शेवटाकडे आलोय. तर मी एक छोटीशी 8 लाईनची कविता होती, बरं तुमच्या समोर ती पेश करतो. बरोबर बरं, एकच मिनिट. हो हो. हा, खरं याच्या आधी एक छोटीशी ओळ लिहिली होती. बरं, हो जरूर. मनात माझ्या हा भाव तुझा, मनात माझ्या तो भाव तुझा, आयुष्यात माझ्या हा भाव तुझा, नाहीच तरीही चिंता कर, का गिरवतो मनात मी चेहरा तुझा, भेटलीस तरी माझी होशील का. आपण कंप्लेंट करतो की ती भेटली नाही, भेटलीस तरी माझी होशील का होतो माझा भास तुझा, उठलो खडबडून मग स्वप्न होतो, न दिसला तो चेहरा न हाव. ऍक्च्युली ही मोटिवेशन होती ती पोएट्री लिहायची. वा वा, व्हेरी नाईस. अच्छा, म्हणजे हा कॉन्टेक्स्ट होता आणि होय, त्याला एक्सपांड केलं. हा, थॉट ॲज मच, कारण हे खूप रिलेटेबल आहे, दोन्ही एकमेकांना इंटरलिंक्ड मला जाणवल्या. खूप छान लिहिलं तुम्ही. आणि प्लीज लिहित राहा, अशात सादर करत राहा. खूप मजा आली ऐकताना. आणि आपण आता शेवटाकडे वळलो असलो तरी एक छोटीशी कविता मी रक्षितालाही म्हटलं होतं की तिने मांजराचा उल्लेख केला, तर मी त्याच्यावर एक कविता सादर करू इच्छिते तुमच्या समोर. आणि त्याच्यानंतर आपण एक फॅमिली फोटो घेणार आहोत आणि मग पुढचे इन्स्ट्रक्शन्स मी देईन. तर ही कविता अशी आहे, त्याचं नाव
त्या कवितेच्या शेवटच्या ओळीत त्याचं नाव दडले तुम्हाला कळेल. पण माझी संकल्पना अशी होती की टॉम अँड जेरी जर महाराष्ट्रामध्ये असते आणि त्यांच्यावर एक एपिसोड झाला असता तर तो कसा झाला असता. तर हे लहान मुलांसाठी लिहिलं होतं. तर ऐका. उंदीर मामा ची ची करुनी शिरले एका घरात, म्याव म्याव करुनी मनी मावशी आली त्या दारात. मामा मावशी दोघं उपाशी शिरले मास घरात, लग्नाची तिथे गडबड घाई आली होती वरात. गोड धोड पाहुनी मामाने मारली उडी डब्यात, अन मावशीने चटकन घेतले दूध दही ताब्यात. लपंडाव अन पकडा पकडी चाले ना दोघात, देह भानही हरपून गेले खाण्याच्या नादात. इकडे लपलप तिकडे कुरतड दोघांची ही चाले, किती खाऊ आणि किती नको असे दोघांना झाले. मग एका टोपलीवरती गेले त्यांचे लक्ष, त्यामध्ये ठेवली होती गोड गोड द्राक्ष. ओढा ताण खेचाखेची भांडण तंटा झाला, चपळ मामा टोपली घेऊन घरभर पळाला. मामा मागे धावे मावशी घरभर पसारा, कुठे दूध तर कुठे द्राक्ष तर कुठे मसाला. टनटन ढमढम ऐकून तिथे मालकीणबाई आल्या, कुणी खाली ती द्राक्ष चिडून त्या म्हणाल्या. लाल लाल डोळे त्यांचे धिप्पाड मालकीणबाई, मामा मावशीची बसली दातखिळ सुचले नाही काही. मामा हळूच म्हणाला, अहो आम्ही ठेवत होतो लक्ष, कुत्र्यांनीच सारे केले त्यांनीच खाली द्राक्ष. मावशी म्हणाली हकलून त्याला लावला सोक्ष मोक्ष, हसून मालकीणबाई म्हणाल्या उंदराला मांजराची साक्ष. थँक्यू, धन्यवाद. सो याच बरोबर आपण या कार्यक्रमाची सांगता करतोय आणि खूप खूप आभार, मनपूर्वक आभार सगळ्यांचे तुम्ही जॉईन केल्याबद्दल ऑडियन्स म्हणून, पार्टिसिपेंटसाठी आणि सगळ्या पार्टिसिपेंट्स आणि ऑडियन्ससाठी जोरदार इमोजीज आपण म्हणूया. टाळ्या ऐकू येणार नाहीत त्यामुळे इमोजीज आपण म्हणूया. सगळ्यांचं खूप खूप आभार, सगळ्यांचे खूप खूप कौतुक. खूप छान खूप व्हरायटी होती. स्टोरी टेलिंग पासून, किस्सेपासून, गाण्यांपासून ते कवितापासून सगळंच खूप छान सादर केलं. खूप मनापासून तुम्ही आलात आणि वेळात वेळ काढून त्याबद्दल खूप खूप आभार. आणि आपण पुढचं ओपन माईक 1 तारखेला 1 जूनला होणार आहे सेम वेळ. आणि भूषणला काहीतरी म्हणायचंय. हो हो भूषण, 1 मिनिट मी येते तुझ्याकडे, 1च मिनिट. सो आपण 1 जूनला परत हा ओपन माईक करणार आहोत. त्यामुळे तुमच्या मित्रपरिवाराला, फॅमिली, रिलेटिव्हजना प्लीज सांगा, ज्यांना ज्यांना इच्छा असेल त्यांनी ऑडियन्स म्हणून, पार्टिसिपेंट म्हणून जरूर यावं. आणि आपण आता पुढच्या 1 दिवसासाठी म्हणजे 24 तासासाठी व्हॉट्सअप ग्रुप ओपन करणार आहोत. तर तुमचे काही इन्स्टा लिंक्स असतील, तुमच्या कवितेचं काही पुस्तक असेल, काही लिंक्स असतील, तुम्हाला तिथे फीडबॅक असेल, स्पेशली आमचं काही चुकलं असेल तर त्याच्यासाठी सजेशन्स किंवा तुम्हाला आवडलं असेल तर त्याच्यासाठी कौतुक भरभरून नक्कीच द्या. तर 24 तासासाठी आपण ओपन ठेवणार आहोत हा व्हॉट्सअप ग्रुप. त्यामुळे आपण गुड मॉर्निंग, गुड नाईट ह्याच्यासाठी हा ठेवला नाही, म्हणून फक्त ऍडमिन ओनली ठेवलेला आहे सध्या पुरता तरी. पण आता 24 तासासाठी तुम्ही फ्रीली मांडू शकता. आणि थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन तुमच्या कमेंट्स आणि इमोजी बद्दल सुद्धा आणि वेळ दिल्याबद्दल. येस भूषण, ओव्हर टू यू. हा व्हिडिओ टाकणार आहे का आपण? हा व्हिडिओ हो युट्यूबवर आपण टाकू, अख्खा सेशन टाकू. आणि तुमचे इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सेस आम्ही गुगल ड्राईव्ह मध्ये घालू आणि व्हॉट्सअपवर लिंक पाठवू थोड्या दिवसांनी. टाकले तर चालतील ना? आम्ही आमच्या टाकले. हो हो अगदी अगदी अगदी. नमस्कार, माझा आवाज येतोय का? हो हो येतोय. तर खूप सुंदर कार्यक्रम झालाय आणि शर्वरी माझी जीवस्व कंठस्व मैत्रीण आहे. तर त्याच्यामुळे ती जर कोणता उपक्रम चालू करेल तर मला तर तिकडे राहायलाच पाहिजे तिला सपोर्ट करायला, नाही तर मला खूप मार पडेल नंतर. नाही मी गमत करतो. हो, आणि आय एम सो हॅपी. आणि शर्वरीचं कसं आहे ना, तिला एक मिडास टच आहे. ती कोणती पण गोष्ट करते ना, इतकी सुंदर करते ना. तर आय एम सो प्राऊड अँड हॅपी फॉर शर्वरी अँड इवन फॉर केतकी. ऑल द बेस्ट, लॉट्स ऑफ लव्ह. आणि काय परफॉर्मन्सेस झाले, काय व्हेरायटी टॉपिक्स मध्ये, पोयम असेल, स्टोरी टेलिंग असेल, गाणी असतील, वेगवेगळ्या वयोगटातले लोक, वेगवेगळ्या प्रांतातले लोक. खूप सुंदर, मी खूप एन्जॉय केला. मी आणि माझ्या डॉगीने खूप एन्जॉय केला. सो लॉट्स ऑफ लव्ह टू एव्हरीवन. थँक्यू सो मच भूषण, भरभरून प्रतिक्रिया. आणि तू नेहमी सपोर्ट करतोस. मी काही होस्टिंग पहिल्यांदा केलं किंवा कुठलाही उपक्रम मी पहिल्यांदा केला की हा तिथे असतो. मला एकदम चिअर लीडर आहे माझा हक्काचा. त्यामुळे थँक्यू, वेळात वेळ काढून तू आलास. आणि कोकोला पण थँक्यू, तिला भेटीन. सध्या ती झोपेत दिसते मला, पण आय होप तिला कंटाळा आला नसा. सो थँक्यू सो मच तुझ्या प्रतिक्रिया कळवल्याबद्दल.
वेलकम वेलकम. येस. शर्वरी आणि केतकी इथे येऊन असं वाटलं ना, घरातून निघून घरात आलो आपण परत. वा. तर खूप खूप धन्यवाद. म्हणजे आय वॉज इन सर्च. मी बघत होते की कोणता तरी मराठी प्लॅटफॉर्म हवाय. मुंबईत खूपच कमी आहेत आणि आहेत ते इतके दूर दूर आहेत की तिथे जाऊन स्वतःच्या कविता सादर करणं वगैरे म्हणजे दुसऱ्या गावात जाऊन सादर करण्यासारखे आहेत. अगदी अगदी अगदी. थँक्यू सो मच फॉर दिस व्हर्च्युअल ओपन माइक बोलपट. आणि केतक आई मीन शर्वरी कहते हैं ना हिंदी में तारीफ करे उतनी कम है. मतलब क्या ही बोलूं. आप इतनी अच्छी, यू आर सच अ ब्यूटीफुल पोएट एंड सिंगर एंड लिरिसिस्ट एंड एवरीथिंग. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर रिअली रिअली आय अप्रिशिएट यू की तुम्ही एवढा वेळात वेळ काढून इथे आलात आणि फॉर सच काइंड वर्ड्स. खूप खूप दॅट मीन्स अ लॉट. आणि यू हॅव बीन सो सपोर्टिव्ह आणि सो वॉर्म जेव्हा आपण भेटलोय ऑफकोर्स ऑफलाईन. आणि आता या निमित्ताने मराठी पण ऐकायची संधी मिळाली, ऑफलाईन ऑनलाईन पण तुम्हाला भेटायची संधी मिळाली. तर प्लीज येत राहा. कारण तुमचं परत येणं आणि इतर लोकांनाही सांगणं ही आमच्यासाठी खूप मोठी दाद असणार आहे. तुमच्या कमेंट्स मधनही तुमचे दाद आमच्यापर्यंत पोहोचली. इमोजीचाही वर्षाव तुम्ही केलं आमच्यावर. खूप खूप छान रंगली मैफिल आज आणि लक्षात राहील. सो मी आणि केतकी आम्ही खूप चफ्ट आहोत. तर थँक्यू सो मच वन्स अगेन ईच अँड एव्हरीवन. सगळ्या ऑडियन्स मेंबर्सना आणि सगळ्या पार्टिसिपेंट्सना खूप खूप थँक्यू. आणि भेटूच आपण पुढचा कार्यक्रम घेऊन पुढच्या महिन्यात. नमस्कार. सुंदर कार्यक्रम झाला. सुरुवात सुंदर झाली. थँक्यू सो मच. आल्याबद्दल खूप खूप वेळात वेळ काढून आल्याबद्दल थँक्यू. आम्हाला ऑन द कंट्री आम्हाला पण प्लॅटफॉर्म मिळाला. ते पण ते सगळ्या चांगल्याचं ऐकायला मिळालं. थँक्यू. द फिलिंग इज म्युच्युअल. कारण आम्हालाही चांगले असे पार्टिसिपेंट्स हवे होते जे मला माहित होतं की इतकी छान रंगणारे मैफिल आणि इतके सुंदर प्रतिसाद देत होतो तुम्ही. आणि आम्ही कमी पडत होतो की आम्हाला असं वाटलं की अरे बापरे, केतकी जसं म्हणाली सुरुवातीला की आम्ही काही जणांना आम्हाला म्हणावं लागलं की तुम्ही पुढच्या महिन्यात या. कारण आम्हाला वाटलं नव्हतं इतका प्रतिसाद तुम्ही बरोबर दिलात. त्यामुळे थँक्यू सो मच. मी कितीही थँक्यू म्हटलं तरी ते कमीच असणार आहे. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचत असतील. थँक्यू शर्वरी. थँक्यू केतकी. आशा करते पुढे असेच शो होत राहतील तुमचे. प्लेजर. थँक्यू सो मच फॉर द काइंडनेस. खूपच छान झालं आणि फक्त एकच मिसिंग होतं, केतकीचं परफॉर्मन्स. हो, पण मे बी नेक्स्ट टाइम. हो, नेक्स्ट टाइम सुंदर परफॉर्म करते. I will make sure that she also hosts. थँक्यू. So that तिचे जास्त परफॉर्मन्स आपल्याला ऐकते. तुम्ही या सगळे परत नेक्स्ट टाइम आपण जरूर करूया पुढच्या वेळेस. पुढच्या वेळेला 1 जूनला कार्यक्रम होईल हा. दर महिन्याच्या 1 तारखेला करतोय. सो 1 जून सेम वेळात सॅटर्डे शनिवारी होईल. हो, ते टाइम सेम असणार आहे. त्याचे डिटेल्स ऑफकोर्स आणि फॉर्म्स किंवा जी काही लिंक असेल ते आपण जसं आता पाठवत होतो तसंच पाठवू. तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला पण कुशाल सांगा, ज्यांना आवड असेल, जॉईन करायची इच्छा असेल, आपण अशीच मैफिल रंगू. थँक्यू सो मच अश्विनी आल्याबद्दल आणि इतकं प्रमोट केल्याबद्दल सुद्धा. अरे थँक्यू तुम्हा दोघांना की हा प्लॅटफॉर्म तुम्ही चालू केला. Yes, I see. Hi. It's a good startup and congratulations both of you. Thank you so much. ही माझी मैत्रीण तेजस्वी केतकी. हाय. म्हणजे ओपन माईकची नाही, त्याच्या आधीपासून आम्ही ओपन माईकची जे होते ते सांगितलं असेल ऑफकोर्स. थँक्यू सो मच फॉर कमिंग. आणि ती ऑडियन्स म्हणून जॉईन झाले, सपोर्ट करायला. चिअर लीडर आहे आणि लास्ट पर्यंत शेवटपर्यंत थांबली. हो, अक्षरशः खरोखर. बनताय. चलो, गुड गोइंग. कीप इट अप. व्हेरी नाईस. बाय. गुड नाईट. बाय. गुड नाईट. रात्री होती.